मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला। वैवासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु। वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु। आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा। मज दिसतसो परम विख्यात तुझो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा। जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विठ्ठल। अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा। रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुलियापन करा सोडवन संसार बंधन तोडावेगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानी यांचे राजे योग्याची माऊली समाधीधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय नामपर प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला। माझ्या आळंदीतल्या मालकांचा आहे। माऊली महावैष्णव ज्ञानोबराय या अभंगाद्वारे नमूद करतात राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत। वाणी ज्ञानोबरायांची आहे, आदेश ज्ञानोबरायांचा आहे। आणि ठामपणे ज्ञानोबराय सांगतात राम आणि कृष्ण हे दोन नावं साजरी येतं। चौकट कुठलीही पहा, कायद्याची पहा, संसारातली पहा, वैद्यकीय क्षेत्रातली पहा, व्यापार क्षेत्रातली पहा, कृषी म्हणजे शेती क्षेत्रातली पहा, राजसत्तेतली पहा, दर्जेदार माणसाच्या शब्दाला किंमत असते। कायद्याच्या चौकटीत गाफील माणसाला किंमत आहे का वकील साहेब?
नाही. वैद्यकीय क्षेत्रात सामान्याला किंमत असती का? त्याच्यासाठी पदवी लागेल, त्याच्यासाठी घासावं लागेल, त्याच्यासाठी एखाद्या क्षेत्रातला डोक्याचा असेल, हृदयाचा असेल, हाडाचा असेल, याचा अभ्यास करावा लागेल. त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचा सल्ला लोक मानतात. तसा राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत. हे मालकांचा शब्द आहे आणि मालक ज्ञानियांचे राजे. हो, म्हणजे एखादा महाराज म्हणत असेल मी इतका अभ्यासू आहे, आमच्या सगळ्या महाराजांचे राजे ज्ञानोबा आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, गुरु महाराज, हे आवाज द्या. गुरु महाराज, ज्ञान देव गणती ज्ञान देव तुम्हारी से मत पामरा काय बोल मत पामरा काय बोल गणती ज्ञान देव तुम्हारी से गणती ज्ञान देव तुम्हारी से मत पामरा राजे तुम्ही इकडचे राजे लावता ना. आहा, इकडचे राजे एखाद्या वेळेस लय मोठे संत वाटल्यावर बी होता येतं. हे राजे हो, पण ज्ञानियांचा राजा होण्यासाठी पैशांना नाही होता येत. 56 भाषेचा 56 भाषा येत होत्या. 56 वारकरी संप्रदाय चमत्काराचा नाही दादा, पण साक्षात्काराचा आहे. आणि ज्ञानोबारायचा साक्षात्कार महिषी पुत्रामुखे हो, आणि भिंत चालवली. हो, बाळू महाराजाच्या गाडीचं डिझेल संपलं तर कडीला लावा लागेल लोटून. हो, सेन्सरच्या गाड्या डॉक्टर साहेब गाडी बंद पडली की स्टिअरिंग लॉक लोटी तू कुठं दुसऱ्याच्या अंगाव हे का नाही आबा, लोटता पण येत नाही. आणि ज्ञानोबारायनं भिंत चालवली. सामान्य साक्षात्कार आहे कयो, किती मोठा साक्षात्कार, किती मोठा साक्षात्कार. आणि या पवित्र संप्रदायातल्या ज्ञानांचे राजे, योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमावली प्रगट केली, निगमावली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमावली प्रगट केली, जेने निगमावली प्रगट केली. योग्यांची माऊली. आता बऱ्यापैकी योग सांगतेत. काही काहीचा योग ऐकून डांबरी पॅक केलेत काही काही लोकांनी. पहाट 4लाच ह्यो पाय ह्या गळ्यात टाकायला, इकाडा पाय इकून टाकायला, टाच कानाला लावायला, हे हात इकून घाडायला. पॅरेलिस झाल्यावर काऊन करायला? तू अंगावून ट्रॅक्टर जाईन ना. डॉक्टर साहेब रोड काय व्यायाम करायची जागा नाही, काळ्या मातीत जावं व्यायाम करायला. हे सकाळी सकाळी रोम जाम केला, 1 11 1 2 12 योग घ्यायचं ऐकून. व्यायामाच्या विरोधात नाही बोलत, पण सगळ्या योग्यांचे मायबाप, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली. काय ज्ञानोबारायांचा अधिकार हो, किती मोठा टोक. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीने राम आणि कृष्ण ह्या 2 नावाला साजरे. पण ज्ञानोबारायांचं वाक्य, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. किती साजरे येतं. तुम्ही सगळ्या जणांनी गोडशा श्रद्धेनं, हॉस्पिटलचं नाव बी श्रद्धाचे ना, आणि तितकी श्रद्धा मला माझ्यावर ठेवून मला आशीर्वाद द्या की जेणेकरून राम आणि कृष्ण नावावर मी बोलल. तत्पूर्वी औचित्य आजचं असं आहे, आदरणीय वैद्यकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न
या परिसराला लाभलेलं धन्वंतरी कृपापात्र, सुषेण कृपापात्र. कारण वैद्यकीय क्षेत्रात क्रता त्रेता युगापासून 2 डॉक्टर गाजले. एका डॉक्टरचं नाव होतं धन्वंतरी आणि एका डॉक्टरचं नाव होतं सुषेण. पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशात या 2 डॉक्टरसारखे डॉक्टर नव्हते. आणि त्या डॉक्टरांची कृपा तुमच्यावर झाली. आणि या परिसरात व्याधीजन्य आजारी व्यक्तीचं निदान करावं आणि निदान करून औषधोपचार द्यावा. आणि कणहत कुथत आलेल्या व्यक्तीनं हसतमुख प्रसन्नमुख घरी जावं, असं वैद्यकीय क्षेत्रात आतापर्यंत गोड शुद्ध अंतकरणाने पेशंटवर श्रद्धा ठेवून जे कार्य केलं, असे आदरणीय श्रीयुत डॉक्टर गुलाबराव पाटील MBBS MD समोऱ्या काळेगावकर, आदरणीय सौभाग्यवती श्री मीनाक्षीताई गुलाबराव पाटील MBBS DGO गायनिक, वा प्रसूती तज्ज्ञ. आता डिलेवरी तज्ज्ञ कळन, प्रसूती तज्ज्ञ लय लोकायला कळत नाही. आपली भाषा फुकून दिली आणि दुसऱ्याची डोक्यावर घेतली. आता आपल्या भाषेविषयी काही काही नालायकानं जरशी लाज धरा. आपली भाषा अभिजात दर्जा आहे. अजूनही काही भडव्याला आकली नाही. ता विठाला डॉक्टर साहेब, मला भीती वाटत नाही बोलताना. भीती वाटेल पै लोक कीर्तन कमी घेतील. मला नाही त्याची काही भीती. मा हाऊद भरलाय पैशानं आणि ते हाऊद रिकामा होत नाही. त्याला असा पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकानं. म्हणून मी भंगिऱ्याच्या बनेली धुत नाही. विठाला अभिजात दर्जा या भाषेला. सगळ्या भाषेची महाराणी मराठी भाषा आहे, सगळ्या भाषांची. साहेब, तुम्ही कुठे इंग्लिश स्कूलमध्ये शिकले होते? आज एवढं मोठं इंद्राच्या वैभवाला लाजवील असं वैभव तुम्ही दोघांनी निर्माण केलं, ते मराठी शाळेतूनच केलंय. मान्य करावं लागेल सगळ्यांना. आबा काय म्हणायचंय तुम्हाला या बाबतीत? होती का साहेबांच्या वेळेला ती शाळा? मराठी शाळा. किती मोठं रत्न घडवलं त्या शाळेनं. किती मोठा साक्षात्कार आहे, किती मोठी क्रांती. 75 ओलांडली. वैद्यकीय क्षेत्रात पंढरपुरातल्या मालकांनी त्याच मालकाचा अंश, त्याच मालकाचं प्रतिरूप भगवंत अंबरीश भगवंत, आणि ही कृपा तुमच्यावर झाली आणि 75 ओलांडली. आदरणीय डॉक्टर श्रीयुत रोहन गुलाबराव पाटील MBBS MD, तुम्हाला एक सांगू का? कधी कधी आपल्याकडं पण दादा असं होतंय, संताची आप्त नव्हती संत, पण वाघाला वाघच पोरग झालं. हो ना, वाघाला कोल झाल्यावर मग नाराज होते बरं का माणूस. बघा जशाच तशी MBBS MD आदरणीय ताईसाहेब सौभाग्यवती श्रद्धा रोहन पाटील MBBS काय MD. काय गोडवा, किती गोडवा. एखाद्या वेळेस हे प्रयत्नानं मिळत आहे असं मला मिळत नाही असं म्हणायचं नाही. मी बैठकीत बोलून गेलो, आधी कर्तव्यवाद असतो, मग कर्मवाद कर्तव्यवाद, आणि त्याच्यानंतर तिसरा वाद कोणता असेल तो प्रारब्धवाद. हो, 500 कोटी जवळ येतं आणि इटात नाही आणल्यान कसा बंगला बांधशील? म्हणले देव करील तसं राहील. देवाच्या गोळ्या संपल्यात का तुला बंगल्यात बसवायला? तुला हातपाय हलवावं लागतील ना. हा तुमचा प्रयत्नवाद, हा तुमचा कर्तव्यवाद, आणि प्रयत्न आणि कर्तव्यवादाच्या नंतर भगवंतानी तुमच्यावर प्रारब्धवाद सोडला आणि एवढं मोठं वैभव निर्माण झालं. ही तुमच्यावरची कृपा. अशा या परमपावन सात्विक वैद्यकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण कुटुंब श्रद्धा हॉस्पिटल बार्शी
जिल्हा सोलापूर गुलाबराव तथा मीनाक्षी पाटील फाउंडेशन आयोजित आदरणीय वैद्यकीय क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न गुलाबराव पाटील यांचा 75वा अभिष्ट चिंतन सोहळा अमृत महोत्सव आणि त्या महोत्सवाच्या निमित्तानं या परिसराला या प्रांताला लाभलेली एक गोडशी जुनाट परंपरा 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष नाही याच्या मागचा काळ की ज्या परंपरेत पांडुरंग महाराज पंढरपुरातल्या मालकांनी दास्यत्व करावं म्हणून त्या परंपरेतल्या साधूला दास महाराज म्हणावं, ज्यांच्या घरी देवानं दास्यत्व अशी परमपावन सात्विक सदाचारी गोडशी परंपरा अधिष्ठान आश्रम सामनगाव. खूप वेळेस मी आदरणीय धर्मदास दादांकडे त्या परमपावन परंपरेमध्ये त्या पवित्र स्थळी जिथे विटेवरच्या मालकांनी ज्या परंपरेत दास्यत्व करावं काम करावं अशा परमपावन स्थळी आदरणीय दादांमुळे तिथे बऱ्यापैकी वेळेस कीर्तनाला जाण्याचा योग आला. मागच्या वेळेस सुद्धा असाच एक वर्धापन दिन हॉस्पिटलच्या बाबतीत ठेवला होता, 7 दिवसाचा होता पूर्ण. त्याही सप्ताहात 7व्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग डॉक्टर साहेब तुमच्यामुळे आदरणीय दादांनी त्या कार्यक्रमात आमंत्रित केलं. त्याही वेळेस आजही दादा उपस्थित आहेत. खूप कीर्तनाची रेलचेल असताना सुद्धा तुमची अतूट त्यांच्यावर श्रद्धा, तसं तुमच्या हॉस्पिटलच्या नावातच श्रद्धा आहे. देवा कारणे भाव तस्मात, भाव या शब्दाचा अर्थ श्रद्धा. हो, आणि तुमची त्या परंपरेवर अतूट श्रद्धा याच्याकरता एवढ्या कालात सुद्धा स्वतः दादा त्यावेळेसही आजही उपस्थित आहेत. दादांमुळे येण्याचा योग आला. त्या परंपरेला प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण आदरणीय परमश्रद्धेय रणशूर महाराज सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. आदरणीय ग्रामजोशी आमचे अजित काका कुलकर्णी ते सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा प्रणाम. आदरणीय वारबोले आबासुद्धा आहेत. त्या दिवशी सुद्धा शेलगावला आबा होते, एवढ्या थंडीत आलते, आजही इथं आहेत. माझ्या अगोदर हजर होते. आबांनाही धन्यवाद प्रणाम. आदरणीय देशमुख वकील साहेब आहेत. माझंच नाही, बऱ्याच महाराजांची कीर्तनं ते सोडत नाहीत. हो, पण हिशोबातल्या महाराजाचेच ऐक जा, कारण कोणाचं ऐकलं की तुमचे हिसाब चुकुनी असं होतं कधी कधी, ऐक नाही दादा. आदरणीय देशमुख साहेब त्यांच्यासोबत अजून पुन्हा कायद्यातल्या 2 लोकांची भेट झाली. आदरणीय खोत साहेब आहेत, आदरणीय नाईकवाडे साहेब आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. पांडुरंग महाराज आहेत, चे काळेगाव बार्शीचे संजय सर आहेत, निलेश महाराज आहेत. आदी करून बऱ्यापैकी सात्विक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी संप्रदायामध्ये संलग्न असणारे आणि या वैद्यकीय क्षेत्रातल्या सात्विक सदाचारी कुटुंबाशी संलग्न असणारी तुम्ही माणसं एवढी जण भक्तगण या ठिकाणी आलात, तुम्हालाही प्रणाम. दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम करतो. ही विद्यार्थी आहेत, उद्या भविष्यातली ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे लोकांच्या पुढं मांडणारी ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रणाम करतो. उत्तरेश्वर बापू वांगीकर आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायणच्या फळातलेच खोत महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, आदरणीय आमचे सागर महाराजांची मागे एके दिवशी भेट झाली. आणि आमचे बिभीषण महाराज दादांकडे जास्त असतात. हे बिभीषणालाच माझ्याकडे लावून देतात, कारण त्याच्या लक्षात आलं बिभीषणानंच रावण वाजिलता म्हणून गिरगावकर बिभीषणाशिवाय पकडत नाही. हे दादानं पक्क लक्षात ठेवलंय. अंगाव सोडून देतात बिभीषण गिरगावकराच्या. विठाला आमचे मामा बऱ्याच ठिकाणी भेटतात. आदरणीय नंदू महाराज खूप ठिकाणी भेटतात. तुम्हालाही प्रणाम. सगळ्यांना महाराज तुम्हालाही प्रणाम. सगळ्याची नावं आता पाठ नाहीत, माफ करा. आणि काय मला तुमच्या भागात आमदारकी थोडीच लढवायची नावं पाठ करायला. विठाला 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 त्याला ओढून
ताडून त्याच्या कमरा कमी झाल्या, बेल्टाच्या क्लिप फिट करावं लागल्या, इतक्या कमरा ढिल्या झाल्या त्याच्या. तेव्हा कोणी आमदार झाला असेल, कोणी पळडा असेल, खुर्च्या येत्याल जात्याल, पठ्ठ्याला बळच खुर्ची देतात लोक. ते पंढरपुरातल्या मालकाचा सेवक आहे मी कशाला तिकडचा रंग लागून घेऊ, इतका चांगला लागलाय. तिकडे गेल्यावर पुन्हा गिरगावकर कबरा बांधा व्हाचा, विठाला पुनश्च एकदा ह्या वैद्यकीय अधिष्ठानाला गोड गोड शुभेच्छा देतो. कारण या पवित्र वास्तूमध्ये आल्याला व्याधिजन्य व्यक्ती धन्वंतरीच्या कृपेने, वैद्यकीय क्षेत्रातल्या सुषेण यांच्या कृपेने सुखरूप होऊन त्यांना आपल्या कुटुंबात घरी जात जावा असा अधिष्ठान दैवत भगवंताचा आणि विटेवरच्या मालकाचा आशीर्वाद या वास्तूला लाभावा असा वारकरी या नात्यानं भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. असं नाही म्हणणार रोहन सर दवाखाना लय चालावा, असं जर म्हणलं, असंच एकदा ते हाडाच्या डॉक्टरला अस्थिरोग तज्ज्ञ म्हणतात का, आणि त्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं आणि एक आमच्या महाराजाच्या हातात माईक दिलं, त्याला कळच ना आपण काय बोलावं, मस्त हॉस्पिटल चालावा. आणि मग माईक आलं ढवळ्या कपडेवाल्याच्या हातात, म्हणजे पुढाऱ्याच्या हातात. तर त्या पुढाऱ्यानं त्या महाराजाचे कान हाणले, म्हणले महाराज रोजच्या 10 असत्या उलथावा काय, म्हणजे फ्रॅक्चर झालेले ह्या दवाखान्यात यावा. असं बोललं नाही पाहिजे आमच्या लोकांनी. आमच्या लोकांनी एक म्हणावा, आदरणीय श्रद्धाताई, आदरणीय रोहन सर, वयोवृद्ध आदरणीय डॉक्टर गुलाबराव पाटील, आदरणीय मीनाक्षी आई साहेब यांच्याकडं धन्वंतरीची कृपा यावी, यांच्याकडं सुषेणाची कृपा यावी. डॉक्टर साहेब सुषेण म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. भगवान लक्ष्मणाला, शेषशाही लक्ष्मणाला तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे कोमातून दुरुस्त केलं. बरोबर आहे ना, कोमातच असतं ना ते, अतिदक्षता विभाग, हो, त्याच्यातून दुरुस्त केलं डॉक्टर सुषेणांनी. अशा वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टर सुषेण आणि धन्वंतरी कृपा पात्र या पवित्र कुटुंबावरती पात्रता यावी. आणि या हॉस्पिटलमधला प्रत्येक पेशंट व्याधीनं जरी आला असेल, आता इथं तर हसत येतच नसतो हो हो. आणि मी एक समजितो, आपल्याला दादा सगळे हसतमुख भेटत येत. नारळ देताना कसकानी जरी वाटलं तरी हसतच देते. पण डॉक्टर क्षेत्रात हसत कोणीच येत नाही. उगच काही नाही दुखल्यावर कशाली हो है का, अरे बाप्पा बाळ हे ते किती 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 अवस्था. आणि तशा अवस्थेत येणाऱ्या व्याधीजन्य व्यक्तीला ह्या पवित्र वास्तूतून हसतमुख परमेश्वरानं पाठवावा अशी तुमच्या चौघावर विटेवरच्या मालकाची कृपा व्हावी असं पुन्हा एकदा विटेवरच्या मालकाला प्रणाम करतो. पुन्हा लक्षात घ्या, एखादा म्हणील तुम्ही इतकं परमेश्वराला का मागून घेता, या महाराष्ट्राच्या मातीतल्या भाकरी खातो. म्हणून या परिसरातला प्रत्येक व्यक्ती सुखरूप व्हावा ही इच्छा त्या उदात्त अंतकरणानं वकील साहेब करतो. भाकरी इथं खातो. आपण ज्या घरात राहतो त्या घरात कुठेही खिळे ठोकायचे नाही. कुठं जर खिळे ठोकले तर मग घर मालक म्हणला घर सोडा. ते म्हणले काऊन बुवा, नाही आमच्या पोराचं लग्न करायचं पुढच्या महिन्यात, आम्हाला अडचण होती सोडा. कशामुळं? कुठेही खिळे ठोकल्यामुळं. त्यानं PUP केली, त्यानं चांगल्या प्रतीचा कलर दिला, चांगलं त्यानं पद्धतशीर ते हे केलं, सो काय ते सोफा सेट आमकं तमकं शोकेस इंटेरियर. बरोबर आहे का? आतमधलं इंग्रजी येत नाही, शिक्षण कमी आहे नो, कमी शिकलो ना. पण जाऊ द्या, काही अडचण नाही. मग धकलं ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा कांदी चोर.
हा कमी शिकलो तरी कुठेही महाराष्ट्रात सही चालायली ना मी विठाला विठाला 5197 गाव महाराष्ट्रातले पाहिले एकदा गेलेलं बार्शी तर कधीच लिहिली पुन्हा नाही लिहित एकदाच लिहिली हो 5197 228 आंध्र आणि कर्नाटक आणि गोव्यात 5 कीर्तन समुद्र पाहायला नव्हतं गेलो गोव्याला कीर्तनाला गेलतो ना हो पण कीर्तनाला जरी गेलो तर कमी कपडेवाले लोक पाहिले मी गाडी उलथलती तेव्हापासून बसून कीर्तन करावं लागतं हो ना मी नव्हतो पापी पण मी हरामखोर पाहिले ना त्याच्यामुळं पाप लागलं होतं मला पण त्याच्यामुळं काही पाहत जाऊ नका हे मोबाईल बी लय घाणेरडे आहेत बरं का याच्यातलं चांगलं पाहत जा लय गर्दा पाहिल्यावर पटपट डोळे जाताना पुन्हा इकडे येताना साहेबाकड विठाला पुनश्च या वास्तूला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतंय अशी काही क्वचित स्थळं असतील की जिथं वैद्यकीय क्षेत्राच्या वास्तूत कीर्तन होते हा एक मोठी क्रांती बरं हा एक मोठा बदल आहे ही सुद्धा मोठी क्रांती ही हो 75वी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करेल वैद्यकीय क्षेत्रातलं एक गोड असं उज्ज्वल रत्न रोहन सर असतील आदरणीय श्रद्धाताई असतील अजून यांना 26 वर्ष तुमचा आशीर्वाद राहावा माझा स्वार्थ काय माहिती आहे का म्हणजे यांच्या 101व्या वर्धापन त्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला गिरगावचा बाळू असावा म्हणजे मलाही 26 वर्ष पुन्हा आयुष्य भेटावा आपला स्वार्थ कोणतं वेडा आहे का मी जायचं आयुष्य वाढवायला आहे का नाही आणि मग मला येताच येते पोरगा आणीन मला लोटीत आता बसून करतो तर हजार आराम खुर्चीवर करीन हे सलाईन लावतील ना कीर्तनाच्या आधी असं गोडसं आयुष्य वाढावा हे विश्वाच्या मालकाच्या चरणी प्रार्थना अभंगावर येतो रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी का म्हणत असतील आळंदीतले मालक हे 2 नावं साजरे आहेत याचं कारण एक आहे आदरणीय रणशूर महाराज कुलकर्णी काका संध्येमध्ये 24 नावं आले केशवाय नमा माधवाय नमा अच्युताय नमा संकर्षणाय नमा मितविक्रमाय नमा कोणाची नावं आहेत हे पंढरपुरातल्या मालकाचे अवतार किती आहेत 24 मग अवतार 24 संध्येमध्ये नावं सुद्धा 24 आले बरोबर आहे ना नावं सुद्धा 24 आहेत मग 24 नावापैकी राम आणि कृष्ण हे दोघं कसे काय साजरे तर बाकीचे सगळे 22 अवतार अंशात्मक आहेत आणि राम आणि कृष्ण हे 2 अवतार नावं साजरे सांगायचे याच्याकरता ते पूर्ण येतं पूर्ण अवतार राम पूर्ण अवतार राम पूर्ण अवतार राम पूर्ण अवतार राम दुर्जनाचा ये करोनी संहार करोनी संहार दुर्जनाचा ये करोनी राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहेत आणि पूर्ण गोष्टी ह्या साजऱ्या असतात सगळ्या मजल्याच्या छत पडले भिंती राहिल्या रोहन सर घर कसं होईल ते वैरागमधून वारं घुसलं बार्शीत आलं बार्शीतून घुसलं वैरागकडे गेलं भीतीच नाहीत ना त्याला
पूर्ण कसं होईल ते महाराज घर? नाही 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 नाही, तसं पूर्ण पूर्ण खिडक्या दारं सगळ्या गोष्टी लाईट वगैरे नळं तुट्या सगळं बसल्यावर ते पूर्ण, मग ते घर राहायच्या लायकीचं दादा. ते पूर्ण झालं. पूर्ण झालं की आबा ते राहण्याच्या लायकीचं, ती गोष्ट साजरी. राम आणि कृष्ण अवतार पूर्ण येतं. ज्वारीचे 2 प्रकार सांगतो, तुम्ही रोहन सर नुसतं ऐका. हो नाही ज्वारी माहिती आहे, पण असं लय खाली नाही. मला खाती के गालन ना हाती के बाल लगेच कळतेत ना. तुमचं आयुष्य शिक्षणात गेलं आणि तुम्ही चांगल्या प्रतीचं शिकले आणि लगेच हॉस्पिटलमध्ये आले, त्याच्यामुळं तिकडं नाही गेले तुम्ही. पण ज्वारी माहिती आहे, काळ्या मातीतलं रक्त आहे, काळ्या मातीशी नाळ असलेलं कुटुंब माहिती आहे. ज्वारीचे 2 प्रकार, मी व्हरायट्या सांगत नाही. परिपूर्ण ज्वारीला कणीस आल्याच्या नंतर तिला ज्वारीचं पूर्ण ताट म्हणतात. ज्वारी पूर्ण हिरवीगार आहे पण कणीस नाही, तिला बांड म्हणतात. बरोबर आहे ना? तिला काय म्हणतात? बांड. फरक सांगतो रोहन सर. दोन्ही ताट ज्वारीचेच येतं, पण ज्या ज्वारीला कणीस येत नाही त्या बांडीची चिपाट खाण्यासाठी बैलाला चांगलं. पालेदार वैरण देशमुख वकील साहेब, बांडीचा कडबा पालेदार. दुसरी गोष्ट सांगतो, आमच्या लहानपणी आमच्या भागात ऊस नसल्यामुळं बांडीचं चिपाट पिळायच्या आधी सोलून खाल्लं की ऊसावानी गोड लागत होतं. म्हणजे कणसात जी ताकद जायची का ती ताटात उतरली. ताटात म्हणजे परातीत नाही, चिपाटात. ती चिपाटात उतरली. इतकं गोड म्हणजे माणसालाही गोड आणि बैलाला गोड. पण माणसाला पाणी येतोपर्यंत खाता येतो, वाळल्यावर कसं खाईन माणूस गाढव खाला नाही, बैलाला खास. पण निसवलेलं ताट माणसालाही पोषक आणि बैलाला सुद्धा पोषक. कशामुळं? कणीस आल्यामुळं दादा ते पूर्ण झालं आणि पूर्ण गोष्ट साजरी असती. राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहेत याच्याकरता साजरे. पुन्हा एक पर्याय ऐका. 2 बायका पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या. आता मला असं वाटते पाणी काढायची काही गरजच नाही. कुठं नळ कुठं नळ कुठं नळ, त्याचा पत्ताच नाही. तर त्या पाणी आणायला गेल्या. दोघीच्या लग्नात गंगा यमुना घागरी आलत्या होत्या. आणि त्या गंगा जमुना घागरी त्याचे 3 तुकडे, वरून पडले की गळा एककड, बुडी एकीकडं, मधला भाग तिसरीकडं. तिचं नाव गंगा जमुना. आणि तुमच्या लहानपणी ज्या घागरी होत्या का डॉक्टर साहेब, त्या परिपूर्ण तांब्याच्या किंवा पूर्ण पितळेच्या होत्या. श्रद्धा आई साहेब, त्या घागरी अखंड होत्या, पडली तरी चमटत होती. मग तांबटकऱ्यानं आतून हाणली की बाहेर येत होती. तांबटकरी कळतो का रे तुम्हाला? कुठून कळन? कसा कळल तुम्हाला? आहे का नाही? संन्याशाला लुगड्याचा काय भाव माहित असतो? विठाला कारण नशिबाच इतकं रोनसर यांचं गोड आहे. यांच्या काळात फुटके बांडे घ्यायचंच काम नाही. लग्नातच घरात बसणं इतक्याचं प्रेम बेटी. बकीट बंद झाले, भांड्याला दोरीन शेणलं पाणी. इतका काळ विचित्र आला. हो श्रद्धाई साहेब, तुमच्या लहानपणी साड्या लय किंमत होती. मोठ्या घरच्या बाईला 8 किंवा 9 साड्याच्या वरी साड्या नसत्याल बरं का, फार मोठ्या श्रीमंत घरच्या बाईला. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बाईला 2च लुगडे. आणि ते नेसून नेसून फाटल्याच्या नंतर तुमच्या इथं पोरग झालं किंवा पोरगी झाली की त्याला गुंडाळायला ते लुगडं, त्याला बाळंत म्हणते तरुण सर. आता कालांतराने हे कॉटनचे लुगडे नेसणार म्हाताऱ्या मेल्या की बाळंत्याच्या पण मेडिकल असतात. इथे बाळंते मिळतील. मीनाक्षी ताई साहेब, तितकं कोमल कपडा कोणी करू शकतं का? वापरून 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 इतका कोमल कपडा तो कॉटनचा की ती ज्याची त्वचा गुलाबाच्या पाकळ्यापेक्षा कोमल आहे त्याच्या अंगासाठी तो कपडा पोषक, त्याला बाळंत म्हणतात. हो चला काय सांगू लागलो? रामकृष्ण. 2 जण पाण्याला गेल्या. हो असं तुम्ही हिशोबात असले तर आमचे हिशोबात कीर्तन करतील आणि तुमचे हिशोब सुटल्यावर आमचे गाणेच म्हणतील. त्याच्यामुळे तुम्ही हिशोबात राहत जा.
तेव्हा लग्नामध्ये नवरदेवाची नवरीची आई हिशोबात असली की बाकीच्या वरांनी तारात असतात. नाही ते ह्या इकडे तिकडे चहा प्यायला गेल्यावर टेम्पो 1.5 घंटे थांबला. हो, ते नवरदेवाचा नवरीचा बाप म्हणले वरांनी कसं काय निघणं, दोघायच्या बायका चहा प्यायला गेल्यात आणि या नाही म्हणतच नाहीत. कुखाचं बोटन चहाचा घोट चालवाय घरला सुरूच असतं कारभार. दोघीं शिस्तीत असावं आणि कीर्तनातल्या श्रोत्यां शिस्तीत असावं म्हणजे कीर्तनकार नीट चालवतो. तुम्ही नीट असले की कीर्तनकार रेल्वेचं इंजिन, अपघात कमी होतेत ना. 1 कोटीची गाडी घ्या, ड्रायव्हर कोणीकडे कटा हाणायला गेला दुसऱ्याला घासून. रेल्वेच्या इंजिनची भूमिका असावं कीर्तनकाराची. चला, 2 बायका पाण्याला गेल्या, 15-15 लिटरच्या घागरी होत्या. एकीची घागर भरली आणि एकीची अर्धी भरली की लाईन गेली. दोघीने डोक्यावर पाणी घेतले. एकीची घागर भरलेली आणि एकीची अर्धी. वजनदार कोणती? भरलेली. कमी वजनाची वकील साहेब कोणती? अर्धी. पण चालताना त्रास कोणतील जास्त? गोळ्या माया संपल्या का तुमच्या? डॉक्टर साहेब त्रास कोणतीला? जिचं वजन कमी आहे तिला. का? अर्धी घागर रोहन सरी विसळती. विसळल्यामुळं मान हलती, पाणी बाहेर येतंय. लग्नातली चप्पल होती उष्टाचाची, लगेच चप्पल भिजली तिकडं 2-3 बाऱ्या दुमतून पडली. कोणती? अर्ध्या घागरीवाली. आणि भरलेल्या घागरीवाली महाराज मान हल्ली नाही, विसळली नाही. घरी आली, सासूनं लगेच पाणी पिलं. बाई गोड पाणी आहे. हां, सकता त्याचे हिरवून आणले. इतक्या लांब गेली कस काय? आडावर बकीटच नव्हतं. सासू खुश झाली. बाई इतक्या लांबून गोड पाणी आणलंस. सगळ्या विहिरीला पाणी गोड नसते बरं. हो, इतक्या लांबून पाणी आणलंय म्हणजे भरलेल्या घागरीवालीला त्रास चालताना नाही आणि घरी बी नाही. आणि अर्ध्या घागरीवालीला धर्मराज दादा चालताना त्रास. आणि सासू म्हणली हेच तुझ्या माईन शिकील तर का रिकामी भांडे आणायचं. म्हणजे सासू तिच्या माई पस्तूर गेली उचकणं काढायला. एसटीचीच पायी गेली सासू. हेच तुझ्या माईन शिकील तर का? कोण्या? अर्ध्या घागरीवालीला. मग व्यवहारात जर पूर्ण घागरीला इतकी किंमत आहे तर परमार्थात अपूर्णला कशी किंमत राहील? राम आणि कृष्ण अवतार पूर्ण याच्याकरता 2 नावं साजरे. विठाला विठ्ठल. सोपा मुद्दा सांगतो रोहन सर. आबा मी खाली उभे, मी यायच्या अगोदर आबा खाली होते. आम्हाला बघितल्याबरोबर आदरणीय श्रद्धाताई साहेब आमच्याकडे आल्या आणि त्या पटांगणात आमचं दर्शन घेतलंय. तुम्ही किती श्रीमंत आल्या होत्या याच्या पाया पडताल? इमानदारीने सांगायचं, खोटं नाही बोलायचं. नाहीत पडणार. पण बाळू महाराजाच्या का पडलात? फक्त मी रामकृष्ण नाव घेतो याच्याकरता पडलात. आणि काय गरज आहे तुम्हाला कोणाच्या पाया पडायची? काय कमी केलंय तुम्हाला विटेवरच्या मालकानं? पण वैद्यकीय क्षेत्रात ज्या माऊलीनं एवढं नाव कमीलंय, ज्या परिवारातली पवित्र एक अधिष्ठान म्हणून आलेली, लक्ष्मी म्हणून आलेली ती माऊली, आणि त्या माऊलीनं गिरगावकराच्या पाया पडावा याचं एकमेव कारण आहे तो भगवंताचं रामकृष्ण नाव घेतोय. मग रामकृष्ण नाव घेणाऱ्याला जर डॉक्टर साहेब तुम्ही आल्या आल्या दर्शन घेतलं, आज 75 वर्ष माझ्या वडिलांच्या वयाचे, ते माझ्या आईच्या वयाच्या, त्यांनी पाया पडावा, काय लायकी आहे का आमची? फक्त आम्ही रामकृष्ण नाव घेतो तरी तुम्ही एवढ्या टोकाला वैद्यकीय क्षेत्रात गेलेली माणसं आमच्या पाया पडता रामकृष्ण नाव घेणाऱ्याच्या. तर रामकृष्ण नाव ज्याचं आहे तो किती अधिकारी असेल? काय दादा ताकद असेल? कल्पना करा ना, कल्पना करा ना. एक पुरावा होता, एक सांगतो तुम्हाला. आपट्याचा पाला शेळी खाती का नाही? तुमच्याकडे शेळी म्हणतात का शेरड? शेळी, शेळी मेंढी आहे का नाही? शेळी आणि मेंढी. आपट्याचा पाला खाती का नाही वकील साहेब? खाती. शेमीचा पाला खाती का नाही? शेमी म्हणजे सौंदड. आणि सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं तर पालवी. पालवी पालवी. एक जण म्हणला रान आमचं नंबर 1चं आहे, आमचं 1 नंबरचं शिवार आहे. मी त्याला एकदाच विचारलं तुझ्या रानात पालवे आहेत का? नाही म्हणला. मग फुसक्या गप्पा हाण नको. रान 1 नंबरचं त्याच रानाला म्हणायचं ज्याच्यात शमी उगली पाहिजे. सोप्या खालच्या भाषेत सौंदड आणि पुराणाच्या भाषेत पालवी. ज्या रानात पालवी उगती आबा ते रान 1 नंबरच्या क्वालिटीचं. पण या पालवीला शेळ्या खात्यात.
मेंढ्या खात्यात. पण या पालवीला आणि या आपट्याच्या पानाला दसऱ्याच्या दिवशी महत्व प्राप्त झालं. सौंदर्य आपटारान तारा हात पसऱ्याचा तुरा एरवी तरी मुसे कोण एका देवासाठी हात पसऱ्याचा तुरा एरवी आसी मुसे सोंदडीला आणि आपट्याला शेळ्या खात्यात का नाही? पण रोहन सर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही पण आपट्याचं सोनं दिलं का नाही? सौंदड आपटा रान चारा हे तो दसऱ्याचा तुरा एरवी तरी पुशे कोण एका देवासाठी मान. कीर्तन गिरगावकरांना सोडून द्यायला ऊस तोडायला तरी नेतान का तुम्ही? तुम्ही म्हणताल याला घाम येईल, याला मोळ्या उचलत नाही. कशामुळे आम्हाला नमस्कार केला तुम्ही? काय वय आहे तुमचं? कमी पुस्तकं वाचिले का तुम्ही वकिली क्षेत्रात? तरी तुम्ही आम्हाला नमस्कार केला. मी 7वी पास आहे. शिक्षण विचारलं का तुम्ही माझं? फक्त रामकृष्ण नामामुळे किंमत आहे. मग आमच्या सारख्या रेड्याला महाराष्ट्रभर फिरता येतंय नुसत्या रामकृष्ण नाव घेतल्यामुळं. तर हे नाव ज्यांचं येते किती मोठे असतील कल्पना करा. विचारले का तुम्ही गिरगावकराची जात विचारली का? त्याचं कुळ विचारलं का? त्याच्याकडे संपत्ती किती विचारलं का? तो काय करतो विचारलं का? वेशवार करायचा आहे, गंध लावलेला आहे आणि रामकृष्ण हरी म्हणतोय. इतक्यामुळं तुम्ही दर्शन घेता. मग आम्हाला जर इतकी किंमत आहे तर रामचंद्रांना आणि कृष्ण परमात्म्याला किती किंमत असेल? रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. ऐका याच्यातली ताकद. 19 संन्याशापैकी नारद नावाचे एक संन्याशी होऊन गेले. आता भरपूर संन्यासी आहेत धर्मराज दादा. ब्रह्मचारी पण खूप आहेत. पण नारद नावाचे संन्याशी 6व्या क्रमांकाचा संन्याशी 19 संन्याशी झाले. 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय. एक जण मला भेटलं. मला बऱ्यापैकी रगील भेटते आणि माझ्यासारख्याला भेटावं. भेटाव त्यांना माझ्यासारख्याला. म्हणे का हो महाराज तुम्ही मारुतीरायला 1 नंबर कस काय देता आणि नारदाला 6व्या क्रमांकाचे संन्याशी का म्हणतात? म्हणलं दोघांपैकी कोणाचं सांगू? एक सांगतो. सगळं सांगायला काय तुझ्या बापाची उचल नव्हती उचलली. त्याला माहीतच नाही गिरगावकर किती रगिले. जगात जर्मनी, भारतात परभणी आणि परभणीत गिरगावचं हे भूत आहे. त्याला काय माहिती किती रगिले म्हणे. बरं ठीक आहे म्हणले मारुतीराय 1 नंबरचा संन्याशी का म्हणतात? मारुतीराय जन्माला आल्यावर त्यांचे इंद्रिय त्यांच्या आईनं पाहिले नाही. ताईसाहेब तुम्ही डिजू आहात, गायनिक आहात. बाळांना जन्म झाल्याच्या नंतर एकाही बाळाच्या अंगावर कपडा नसतो. हे मी तुम्हाला काय सांगायचे? त्याच्यात उच्च कोटीला गेलेले अधिकारी लोक हे. पण मारुतीराय जन्माला आल्याच्या नंतर डॉक्टर साहेब कमरेला लंगोटी होती, ज्याला नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा म्हणतात. मग मारुतीराय मुलगा आहे का मुलगी? आईसाहेब कसं ठरवायचं? तर लक्षणावरून ओळखीला हा मुलगा आहे. पाहायला येणारी प्रत्येक अंजनीची मैत्रीण म्हणत होती पोरग झालं का पोरगी? तर अंजनी आईसाहेबांनी सांगितलं मला माहित नाही हे असं झालंय. आणि याला जन्मताच नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा कमरेला होता, गर्भी कासोटा मारुतीरायला. म्हणजे ज्याच्या इंद्रियाचं दर्शन किंवा ज्याच्या इंद्रियाचं दृश्य स्थिती जन्मदाती माय बघू शकत नाही तो जगातला 1 नंबरचा संन्याशी. जगातला 1 नंबरचा संन्याशी. आता मारुतीरायला 6वाच क्रमांक का? मधले सोडून द्या दादा. तुम्ही बी म्हणताल मधले कोण होतं तर गुतं घेतलं का मी सांगायला? तुम्ही बाकीच्या महाराजाला चिठ्ठ्या द्या. त्याला म्हणा 2 नंबरचे संन्याशी कोण, 3 नंबरचे कोण. दादाला नका. तर मारुती नारद 6व्या क्रमांकाचे संन्याशी का? तर नारदाने दादा जीवनभर भजन केलं.
नारदाला आश्रम अजूनही नाही. रणशूर काका, नारदानं शर्ट घातलं नाही, बनेल नाही, खिशाचा संबंध नाही. ज्याला खिसात नाही त्याला बँकेचं अकाउंट कसलं आलंय. आणि वारकरी संप्रदायातलं एक पवित्र पद नारदांकडे, या गादीला नारदाची गादी म्हणतात. आणि ही परंपरा दादा भगवान शिवजीपासून आली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजीने केली. आणि भजन सुद्धा, भजन करी महादेव. आणि या परंपरेत 6वा संन्यासी घेतला. सुर नर किन्नर नारद कुंभर गाते निरंतर रे. सुर नर किन्नर नारद कुंभर गाते निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर. वाह. सुर नर किन्नर नारद तुंबर, नारद भजनातले अग्रगण्य शिवजीनं आरक्षित केले. म्हणून नारद 6व्या क्रमांकाचे संन्यासी. या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाला एका राजाचा शाप लागला. उर्मट राजा खुर्चीवर बसला. आधी ज्याच्या नाही त्याच्या पाया पडत होता आणि खुर्चीवर बसल्यावर काचा खाली करीत नव्हता. असा नालायक राजा. कोणी अंगाव घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी कोणाला कपडे शिवायला का माझ्या गोळ्या थोड्या संपल्यात. मी त्या राजाचं सांगतोय डॉक्टर साहेब. सामान्य राजा नाही, तो राजा काशीतल्या मालकाचा सासरा, प्रजापती दक्ष. दक्ष म्हणजे सावध. रोहनसर प्रजेचं सावधपणाने राज्य चालवणारा प्रजापती दक्ष राजा. पण चुकीचं काम झालं, अहंकाराचं गंडल आलं, वितंड वाद झाला. नंतर बोकड्याचं तोंड लागलं. ते भागवत ऐका, नंतर लक्षात येईल. पण नारदाला शाप झाला. स्थिरत्वम धरा नैवाति जायते. पृथ्वी तलावर तुम्हाला कुठेही स्थिरत्व प्राप्त होणार नाही. श्रद्धा हॉस्पिटलमध्ये कीर्तन आहे, जिथे टाळ आणि विणा वाजतोय, मृदंग वाजतोय, तिथं नारद उभं राहतात. कोणाही कीर्तनकाराने म्हणायचं नाही माझ्या दर्जामुळं. तो कीर्तन पपेची माय ऐकायची नाही तर नारद रिकामेत काय ऐकायला. पपेची माय म्हणजे त्याची बायको. पण नारद मृदंगाचा ध्वनी ऐकतील, श्रुती म्हणजे विण्याचा ध्वनी ऐकतील. आणि वारकरी संप्रदायातलं पवित्र टाळ चिपळी याचा ध्वनी ऐकण्यासाठी नारद उभे राहतील. पण रोहन सर कीर्तन संपलं की हॉस्पिटलमध्ये निघून जातील, कारण त्यांना थांबता येत नाही. हा शाप होता नारदांना. आता नारदानं एवढं भजन केलं, इतकं भजन केलं, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी खोत साहेब. मग नारदानं एके दिवशी पंढरीतल्या मालकाला विचारलं, काशीतल्या मालकाला विचारलं, आणि सत्यलोकाचा मालक हाडामासाचा कुंभार. रोहन सर काय कुंभार हुशार असेल सांगू तुम्हाला? गरज नाही तुम्हाला सांगायची, पण तरी सांगतो. तुम्ही साक्षीला आहेत म्हणून हे खरं मानतील. मीनाक्षीताई साहेब, जगात असं एकही औषध नाही की बाळ पोटात असताना डॉक्टरनं औषध दिलं पोरगं गोरं होईल, असं आहे का? ऐका ऐका, ते नाही म्हणतेत. म्हणजे गिरगावचा बाळू खरं बोलतो हे चाललंय. वाक्य नीट लक्षात ठेवा. असा योग येत नसतो बरं. पुन्हा हे कसे बसतील पुन्हा कीर्तनात? आणि बसायचं बी नाही तुम्ही. बसायचं नाही, बसायचं नाही. मी डॉक्टर हुशे साहेबांचे काका वारले होते. त्यांना म्हणलं काकाचा अंत्यविधी झाला आणि राखेचा कार्यक्रम झाला की तुम्ही हॉस्पिटल चालवा. ताईसाहेब, तुमच्याकडे एखादी डिलिव्हरी पेशंट आलं, त्याला वेळ नसती, आणि ते रात्री 2 वाजता उठून जर ती डिलिव्हरी केली, बाळ आणि आई सुखरूप जर रूममध्ये शिफ्ट झालं, तर पंढरपूरच्या 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. 1 कोटी वाऱ्या, 1 कोटी वाऱ्या. रोहन सर, एक पेशंट जर तुम्ही व्याधीतून मुक्त केला तर लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते.
नाही ऐकायचं तुम्ही सतत कीर्तन. माय कॅमेरा चालू आहे, मला विचारणारी लोक असते ना दादा संप्रदायात, लोक म्हणते ना कशाच्या आधारावर बोलायला. वकिली क्षेत्रात जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला न्याय द्याला आणि ते न्याय द्यायची तारीख जर आषाढीची एकादशीचा असेल आणि त्या दिवशी एखाद्या निष्पाप व्यक्तीला तुमच्याकडनं न्याय मिळाला असेल तर 1 कोटी आषाढीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. राजकीय क्षेत्रातलं कोणी बसलेला असेल बाई तर एखाद्या राजकीय क्षेत्रातल्या त्यानं सत्तेच्या बळावर त्याच्या सत्तेच्या काळात एखाद्या कॉलनीत एखादा बोर पाडला आणि त्या बोरला जर पाणी लागलं, ते पाणी गोडा असेल, कॉलनीतले लोक जर पाणी पित असतील तर हजारो सप्ते केल्याचं पुण्य त्या राजकारण्याला प्राप्त होते. अर्थभूता द्यावे दान हरे पुण्य या नावे, हरे पुण्य या नावे, हरे पुण्य या अर्थभूता द्यावे दान खरे पुण्य या नावे. खरं पुण्य प्राप्त होते, खरं पुण्य, खरं पुण्य. मी तर या बायकांना नेहमी सांगत असतो, या घरातल्या लोकांची सेवा करण्यापेक्षा उपासच जास्त. आमचं कुटुंब थोडंसं मोठं आहे आणि मी सगळ्यात शेवटचा, म्हणून आमच्या कुळातल्या एका मोठ्या माणसाला लवकर पोरग झालं आणि त्याची पत्नी म्हणजे माझी पुतण सून, आणि तिनं खडे गुरुवार धरला. खडे गुरुवार ती आमच्या घरी आली. बापूला कालच सांगितलं नाही, ती आमच्या घरी आली आणि मग आल्यावर मी म्हणलं अगं बस ना ग, काय काम आहे. मिरच्या मागायला आली ती हिरव्या देठाच्या. बाजारला ते नुकतेच तिरुपतीहून आलते, मग बाजार वगैरे राहिला होता आणि हिरव्या मिरच्या उसळीत टाकायला, साबुदाण्याच्या उसळीत हिरव्या मिरच्या. मी म्हणलं एवढ्या उशिरा हिरव्या मिरच्याचं काय करते. काही नाही, मला गुरुवार आहे म्हणून आज साबुदाण्याची उसळ करायची. बरं तूप आहे का म्हणलं गावरान. होतं, आम्हाला कोणी बी देतं ना, त्याच्यामुळे म्हणलं वाटीक सापून द्यावा. हो बरं बस थोडा वेळ. 15 मिनटं मला उभ्यान बोलली पण खाली बसलीच नाही. मला नंतर राग आला, माझाही आदेश पाळीनं, मी सासरा आहे तिचा. बस म्हणलं तर बसनं. नंतर आमच्या पोरायच्या माईने सांगितलं, पोरायची माय म्हणजे माझी बायको, तुम्ही पुन्हा विचार करत आले पोरायची माय कोणाला म्हणलं. मी तिला विचारलं बसली का नाही. अहो तिला खडा गुरुवार आहे, म्हणजे सूर्य मावळूस तर बसायचंच नाही, खडा गुरुवार. मी म्हणलं तुला कोण्या महाराजांनी सांगितलं त्याचं नाव सांग, त्याला नदीत आणतो. हरामखोर महाराज तुला सांगणारा पांचेट. पुन्हा काय होते पिवार का, हा तुम्हाला नसेल माहित दादा आहे, त्याला पिपाणी व्रत म्हणायचं. पिपाणी व्रत, पिपाणी व्रत म्हणजे पुढचं जर पाणी पी म्हणलं तर प्याचं. रोहन सर तुम्ही तज्ज्ञात वैद्यकीय क्षेत्रातले. नवरात्रीचा उत्सव झाल्यावर सर्वात जास्त आपल्या महिला हॉस्पिटलमध्ये भरती होत्यात. 9 दिवस साबुदाणा खाय, आमकं खाय, तमकं खाय, खराब होते सगळं सिस्टम लिव्हरचं. सगळे उपास धरत्यान पण घरातल्या लोकांना नीट बोलायचे नाही, तुझ्या झोपीत भिताडा अंगावर पडून. मला असं वाटतंय माझी पहिली वेळ असेल इतकेच लोक पुढे आहेत. पण आता हे पैशावर लोक असतील शहरातले, कशाला बाहेर निघतील, हे बसले मोबाईल खेळत आहे का नाही. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायने फक्त 29 उपास सांगितले. 15 दिवसाला एकादशी, 24 एकादशा, 5 परवान्या आणि 29 झाले. आणि सोमवार हा 1 टाइम जेवून धरायचा उपवास आहे. 12च्या नंतर सोडा, 1ला सोडा, 2ला सोडा, शक्य असल्यास प्रदोष. याच्या व्यतिरिक्त एकही उपवास ज्ञानोबाराय तुकोबारायनं सांगितलेला नाही.
आणि तुम्ही धरत असाल तर पाप लागतंय पुण्य लागतंय ते मला सांगायचा अधिकार नाही. मला एकच कळतंय, वाघिणीच्या दुधात चपाती चुरून खाणाऱ्यानं शेळ्या पाळायच्या नाही. चपाती कशाच्या दुधात चुरली कोच साहेब? वाघिणीच्या दुधात. मग वाघिणीच्या दुधात चपाती चुरली डॉक्टर साहेब, तर मग शेळी कशाला पाळली? म्हणले बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं, शेळीच बब्याच्या कानात घालून. वाघिणीचं दूध खाल्ल्यावर कुठं ऊन लागत असतं का? रणशूर किती मूर्खपणा आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ अमृताला लाजविले, वाघिणीची काय कथा आहे? आणि या लोकांचं सोडून तुम्ही भंगिऱ्याचं ऐकता. विठाला काय सांगू लागलो? नारदांचं ब्रह्मदेव हाडा मासाचा कुंभार. मीनाक्षी ताई साहेब, लेकरं सुंदर गरिबाला पण होतेत का नाही? लोकांच्या शेतात काम करणाऱ्या मोलकर्णीला पण सुंदर लेकरं होतेत का नाही? मग कोण्या कुंभारात ताकद येते? सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव विधाता. कुलाल हाडाचा बाप चाढाचा, अखंड मडके घडी तोरे. हे 3.5 हाताचे मडके. तितका चतुर असेल का कोणी कुंभार? देशाची संख्या किती असेल आपल्या? आता मी शाळेत असताना 65 ते 70 कोटी होती. आता 140 किंवा 150 कोटी. तिरंगा झेंडा कोणाचा? 150 कोटी लोकाचा. तर गिरगावच्या बाळूच्या अंगठ्यावर जी ठसे आहेत ते एका तरी माणसासारखे आहेत का? रोहन सर किती जाग्यावर बदल केलाय कल्पना करा. व्यास किती असेल याचा? एवढ्या जाग्यावर 150 कोटी लोकांचा बदल आहे. 150 कोटी लोकांचा. काय चातुर्य असेल विधात्याकडं? उभा हंडा तयार केला, उभी घागर तयार केली, हिला 9 छिद्र पाळले. ह्या घागरीला 9 छिद्र पाळले. 9 एकही छिद्र मर्यादा सोडित नाही. मनाव ताबा असला तर काय कुलाड असेल? ह्याही कुलाला बोलिलं सत्य लोकाचा मालक विधाता चतुरानंद. पंढरीतले मालक. कोणाला म्हणायचं पंढरीतले मालक? महाराज वैद्यकीय क्षेत्रातले अभ्यासाचे सूत्र ज्या दिवशी ताईसाहेब डॉक्टर साहेब संपतात, रोहन सर संपतात, त्या दिवशी तुम्ही सुद्धा सांगतात यांना घरी घेऊन जा. डॉक्टरवर कधी नाराज व्हायचं नाही. डॉक्टर हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये गोडसा अभ्यास करून आपल्या शरीरावर चर्या करून तुम्हाला मार्गदर्शन करून औषधोपचार करून तुम्हाला बरं करण्याचा प्रयत्न करणारा वैद्यकीय क्षेत्रातला एक दूत आहे. तुम्ही उगाच देव म्हणून पाहून त्यांच्यावर नाराज होत जाऊ नका. आमचा पेशंट गेलाच कसा? काय करीन डॉक्टर? डॉक्टर असा कोण पैलवान आहे दादा की त्याला वाटतं मी पडावं? असा कोण डॉक्टर आहे की त्याला वाटतं आपल्या हॉस्पिटलमधून पेशंट नाराज होऊन जावा? असं वाटत नाही रोहन सर. पण आपल्या हातात आहे का ते? नाही नाही नाही, आपल्या हातात नाही ते. हे कोणाच्या हातात आहे माहिती आहे का? पंढरपुरातल्या मालकाच्या. देखवी ऐकवी एक नारायण याची भजन. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. 1200 कोटीची प्रॉपर्टी रोहन सर एकटंच पोट्ट. 1200 कोटीची प्रॉपर्टी. धुळ्याला वाढदिवसाच्या दिवशी जेवायला गेलं आणि कंटेनरनं उडीलं. फक्त नाव सांगत नाही. कॅमेरा चालू आहे, कोणाचा अपमान नको आहे. एकुलता एक मुलगा, 1200 कोटीची प्रॉपर्टी. मोठ्याचं लेकरू असल्यामुळं मित्रांनी उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं. ब्रेनला मेंदूला मार होता. एअर ॲम्ब्युलन्सनं चेन्नईला नेलं. ब्रेन तज्ज्ञ रोहन सर 20-25 वैद्यकीय क्षेत्रातले मोठा माणूस होता. सगळी लोक पोचली. मुलाच्या वडिलाच्या डोळ्यातून पाणी आलं. साहेबांसारखी वयस्कर व्यक्ती, 75-80 वर्षाची व्यक्ती, वैद्यकीय क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न, वय खूप झाल्यामुळे
एक त्या परिसरातली खूप मोठी व्यक्ती असल्यामुळे त्यांचा निरोप आला आणि तेही वरनं खाली आले आणि ऑपरेशन थिएटरमध्ये ते सुद्धा जात होते. तुमच्यासारखे तारुण्य दशेतले रोहन सर 20-25 डॉक्टर आणि साहेबांसारखी एक ज्येष्ठ व्यक्ती जात असताना मुलाच्या वडिलाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. सर, एकुलता एक मुलगा आहे, 1200 कोटीची प्रॉपर्टी आहे, बघा प्रयत्न करून, 4 तास झालं डोळे उघडीत नाही. साहेब, तुमच्यासारख्या वयस्कर व्यक्तीने नॅपकिननं पोराच्या बापाचे डोळे पुसले. त्याला एकच सांगितलं, राजा, मी पांडुरंगाचा उपासक आहे, मलाही एक मुलगा आहे. तुझ्या मुलाचं ऑपरेशन करत असताना माझ्या मुलाचं करतोय असं समजून करतो. तुझ्या मुलाचं ओटीमध्ये ऑपरेशन करत असताना माझ्या मुलाचं करायलो असं समजून करतो. पण नाराज होऊ नकोस. आयुष्य किती आहे हे डॉक्टरच्या हातात नाही, हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. म्हणून वैद्य वाचवी ती जीवा तरी का ध्याती देवा. म्हणून डॉक्टरवर कधी नाराज नाही झालं पाहिजे. तुम्हाला भेटत असतील बरं अशी लोक, भेटत असतील लोक, चूक आहे ते, आपण नाही नाराज व्हायचं. आणि काही माणसांच्या दादा अशा कल्पना असतात, मेडिकलमध्ये इंजेक्शन न मिळाल्यामुळे आमचा माणूस गेला, आम्हाला ॲम्ब्युलन्स वेळेवर न मिळाल्यामुळे माणूस गेला, ॲम्ब्युलन्स होती मेडिकलमध्ये इंजेक्शन होतं पण डॉक्टर गैरहजर होते म्हणून गेला. कधी कधी तिन्ही असताना माणूस जाते. काय आपलं चालतंय रोहन सर? त्याची सत्ता आहे, त्याची सत्ता आहे, त्याची सत्ता आहे. अशी ज्याची सत्ता तो विटेवरचा मालक. ही सत्ता ज्या दिवशी संपत्ती म्हणून घराच्या बाहेर काढतात ते काशीतले मालक. संहार कार्य हे तिन्ही देव ब्रह्म विष्णू महेश मीटिंगला. आणि नारदाने आपलं पेपर टाकला. मला कुठेही थांबता येत नाही, हा शाप दक्षाचा आहे. भगवान शिवजी तुमच्या सासऱ्यानं दिलेला शाप आहे आणि याच्यातून मला मुक्त करा. शिवजीनं सांगितलं मला हे अशक्य आहे. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं मला सुद्धा हे अशक्य आहे. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं या दोघांना जे अशक्य ते मला शक्य कसं, मलाही अशक्य आहे. नारदानं सांगितलं अवघडच काम झालं हो. आयुष्यभर ज्यानं भाकरीवर भजन केलं त्याच्यासाठी जर तुम्ही असं करत असाल तर मग पाकिटं घेणाऱ्यासाठी काय करताल? आमच्यावर घेतल्यावर कशी तुमची खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजात चुलते आहेत का? तुम्ही दिवसा काय काय करता ते तुमचा चेहरा पाहिल्यावर सांगतो मी. इतकं समजू नका मी गाफिले म्हणून. मलाही खाती के गालन ना हाती के बाल लगेच कळतेत ना. विठाला तिन्ही देवानं मीटिंग फेडसाळून लावली. आणि नारदाला एक खोज साहेब साधी व्यक्ती भेटली. रोखपार बोले आबा देशमुख साहेब, साधी व्यक्ती भेटली. आणि नारदाला सांगितलं या शापातून मुक्त व्हायचं असेल तर रामकृष्ण हरीचं भजन करा. ते म्हणले रोज म्हणतोय. आयुष्य गेले म्हणले. शिंक जांभाई खोकला आणि तितका वेळ वाया गेला. फक्त जांभाई शिंक आली तितकाच वेळ वाया जातो, नाही तर झोपीतही रामकृष्ण हरी म्हणतो. कुठं शाप गेलाय? ते माणूस म्हणला जरा ऐक जाणं, ऐक जाणं, ऐक जाणं. डॉक्टरनं तपासल्याच्या नंतर औषधी दाखवायला नेल्या पाहिजे. हो, कशा घ्यायच्या म्हणले औषधी हालून घ्या. म्हातारी हालूनच औषध दिलं. हल्ल्यानंच म्हातारी मेली. हो, बाटली नाही हालिली, म्हातारीच हालिली. हो, इतकी हालिली की बोरीचं झाड हालिली. हो, अटॅक येऊन म्हातारी ह्या फासोळ्या त्याच्यात, त्या फासोळ्या याच्यात गेली म्हातारी मरून. ऐकलं पाहिजे माणसानं, ऐकलं पाहिजे. आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा डॉक्टर धन्वंतरी कृपापात्र असतो. आणि डॉक्टरांनी सांगितलेले नियम वकील साहेब पाळणारा पेशंट अर्धा डॉक्टर असतो. पथ्य नाही पाळल्यावर काय? एका व्यक्तीला सर्दी झाली, सरांकडे आला, मला सर्दी झाली, दिली त्यांनी गोळ्या दिल्या, पण सर्दी राहिलीच नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा बोंबलत आला. नुसती नाक जाम झालं, आता नाक गळतंय. वा, रुमालच लावलाय नाकाला. म्हणून सर म्हणले गोळ्या खाल्ल्यास का? हो. वेळेला घेतल्या का? हो. मग का नाही राहिली? पावर वाढून द्याला.
250च्या 500 mgच्या दिल्या असत्या. पुन्हा 3 दिवसाला आला तरी आजार राहिलाच नाही. शेवटी रोहन सरांनी विचार केला, आता माणसाचा डोस संपला गड्या, आता जनावराचा राहिला. आणि जनावराचा डोस दिल्यावर तू जाग्यावर मरशील, साईड इफेक्ट, रिॲक्शन वगैरे दुष्परिणाम. पण रोहन सर म्हणले, 2दा तू हॉस्पिटलमध्ये येऊन 6 दिवस गोळ्या घेतल्यास, गोळ्यासोबत खातो काय? म्हणला चिंचा खाचाले ना दे. मग तो 5-50 डॉक्टर जरी खाल्लेस तर तुझी सर्दी राहील का? महत्व काय रोहन सर? पथ्याला महत्व. आता सर्दी खोकल्याचं वातावरण थोडंसं काभाळी आहे. आजही पेपरवर वाचिलं तुमच्या इथं, तेलकट खाऊ नका, जरासं उष्ण वातावरण होतंय, लगेच फ्रीजमधलं पाणी पिते, लगेच घसा दाबायला सुरुवात. हो, तीर्थ घेतलं की सर्दी होती आणि आरती घेतली की गरमी होती. मग हे सांगतेत ना वातावरणात गोड राहा, धुळीसाठी रुमाल बांधा, किती सांगतेत आपल्याला, ऐकायचा पत्ताच नाही. अद्याप नाही. चला, समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, नारदा ऐका ना, हे मला गव्हाला पाणी देताना गवत उपटायचं ना दे बरं. नाही तर आता लोक तर 7-8 उदाहरणं लगेच पुढे नेले असते, पण नादेन मधलं गवत उपटायचं खुरपायला बाया लागत नाहीत. पाणी बी देतो ते गवत उपटे, तर खुरपायला बाई लाईतच नाही, असं मधलं सांगितलं, खुरपण केलंच ना ते. आणि मग नारदाला सांगितलं, रामकृष्ण हरी भजन रोज म्हणता, पण एका ठिकाणावर जाऊन म्हणा. ते ठिकाण होतं बद्रिकाश्रम. आणि तिथं नारायण प्रभूची मूर्ती आहे, चतुर्भुज मूर्ती दादा. आणि बद्रिकाश्रमला नारद गेले आणि रामकृष्ण नामाचं भजन केलं. नारद भजन करताना पाय चलतच नव्हते, भजन बंद झालं की पाय चलत होते. मी तुम्हाला म्हणलं ना, विण्याचा, टाळाचा, हे पकवाजाचा आवाज ऐकल्यावर नारद थांबते, हे बंद झालं की नारद पुढे चलते. पण एक दिवस रामकृष्ण नामाचं भजन झालं, दुसऱ्या दिवशी झालं आणि तिसऱ्या दिवशी झालं, आणि नारदानं 4थ्या दिवशी भजन बंद केलं, तरी नारद तिथंच थांबले. नारदाचा बोले आबा शाप संपला. ते फक्त रामकृष्ण नामाच्या औषधानं, राम आणि कृष्ण या नावाच्या औषधानं बद्रिकाश्रमला नारदाचा शाप संपतोय आणि नारद शापमुक्त होतात. इतकी ताकद राम आणि कृष्ण नामात आहे. म्हणून आळंदीतले मालक राम कृष्ण नामे हे दोन्ही साधी, राम कृष्ण नामे हे दोन्ही साधी, राम कृष्ण नामे हे दोन्ही साधी, राम कृष्ण नामे हे दोन्ही साधी. हृदया मंदिरी हृदया मंदिरी मराकार आपली आपण सोडवना, आपली आपण की रामनामात ताकद, रामकृष्ण नामात. वेळ नाही संपला का? झाला 7च मिनिटं बाकी आहेत. पांडुरंग बुवा असं असतं का? खरं बोलावं कीर्तनात. इथं तरी योग असा आला, 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ. पलीकडे जायचंय वकील साहेब, पलीकडं. आणि 1200 किलोमीटरची लांबी, पूर्ण पाणी होतं. कसं जायचं पलीकडं? मग सेतू बांधायचा ठरला. तर एवढ्या पाण्यात सेतू बांधायचा. रोहन सर, कॉलम कशाचा द्यायचा आहे? काही दिवसाली आहे ना, तर कीर्तन करून मग आता पुढचं ऐकायच्या आधीच कॉलम सांगितला. हां, आपल्या लोकांना आता गाफील राहू नका, असं समजू नका खालचे साधे. वैद्यकीय क्षेत्रातली व्यक्ती उत्तरं द्याली म्हणलं आपल्याला पुन्हा अभ्यास करून कीर्तन करावं लागतील, आहे का नाही? कारण
मोठे साहेब त्याच्यात काय कॉलम देऊ शकता तुम्ही दुसरा? कुठला लोखंड लावू शकता? 1200 किलोमीटरचा सेतू पाषाणाचा बांधला, पण रामनामाच्या ताकदीची जोडई दिली. आपले पुलं किती दाखवायचे तुम्हाला? पहिल्या पावसात वाहून गेलेले किती मंत्र्याने उद्घाटन केलेले पुलं दाखवायचे? हा, मंत्री दिल्लीत जाऊस तर पूल वाहून गेला. मागून लगेच पेपरला बातमी, नुकतंच मंत्र्यांनी, माननीय, आदरणीय, सन्माननीय वगैरे वगैरे मंत्र्यांनी पुलाचं अनावरण केलेलं आहे आणि ते विमानतळावर जाईपर्यंत पुलाचा पहिला गाळा कोसळलेला आहे. म्हणून वैराग मार्गे जाणाऱ्या एसट्यांच्या फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. कृपया प्रवाशांनी हेलिकॉप्टरचा वापर करावा. हे तुमच्या भागात आहे म्हणून वैराग म्हणतोय. त्रतायुगापासून पूल बांधलाय, डोक्याच्या केसा इतका खाली नाही. रोन सर पैसे लागले का पुलाला? नाही. मजुरी लागली? नाही. बरं, त्या काम करणाऱ्या मिस्त्रीला भाकरी तरी दिल्या का? नाही. काय खाल्लं होतं आहे ना? पाला खाओनी वाहिले पर्वता, पाला खाओनी वाहिले पर्वत, हो बांधिला सेतू सिंधुवारी, सिंधुवारी बांधिला सेतू सिंधुवारी. पाला खाओनिया वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधुवरी. 1 रुपया नाही डॉक्टर साहेब, नुसता पाला खाल्ला झाडाचा आणि पर्वत टाकले आणि सेतू बांधला. अजून खाली पडला नाही ते पूल. अजून नाही, अजून नाही. कशाच्या ताकदी? समुद्री तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला, इतकी नामात ताकद. म्हणून रामकृष्ण नामी ही दोन्ही. अजून एक 2 मिनिटात मुद्दा सांगतो. रावणानं 14 योजनाचा सेतू बांधला. हा 100 योजनाचा बरं का, म्हणजे 1200 किलोमीटर. 4 कोसाचा 1 योजन, 3 किलोमीटरचा 1 कोस, म्हणजे एका योजनाचे 12 किलोमीटर गुणिले 100, 1200 न. असू द्या शिक्षण कमी. एकावर 18 शून्य म्हणल्यावर संख्या किती होती पटकन सांगा. चार्टेड अकाउंटंट आहे की एखादा? असू द्या. मग 7वी शिक्षण जाऊ द्या, जाऊ द्या चुलीत. आम्हाला सांगा पटकन काय संख्या होती तर. शंखू म्हणतेत विठाला विठाला. खरवावर एकावर किती शून्य दिल्यावर खरव? एकावर किती शून्य दिल्यावर निखरव? एकावर किती शून्य दिल्यावर पद्म? हे तर कळतच नाही. मग आडका, खडका, दमडी, कवडी, लालपई, डबल पैसा, हे तर जळून गेलेले पैसे आहेत. हे बंद पडलेले पैसे आहेत ना वकील साहेब? बंद पडलेले आहेत, बंद पडलेले आहेत. पावकी, निमकी, कसं शक्य आहे? 550 जीबीचा मोबाईल येऊ, म्हणून ह्यो कमी जीबीचा वापरतोय. नाही तर मी सोन्याचा घेईन ना. काय कमी दादा आहे का नाही? पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी, गाऊन कशाला घालू? त्याच्यामुळे याच्यावर मरायचा. आता नाही दुसरा घ्यायचा. नको आबा, हेच बरं आहे आपल्याला. काय तर शिक्षण क्षेत्रात एक रोनसर अपघात झाला, म्हणून 7वीपर्यंत पुढं सरकलो नाही. 90ला वडील जात राहिले, थोडासा बांध पडला, नाही तर खूप पुढे गेलो असतो, खूप पुढे गेलो असतो. कमी शिकलो तरी रोहनसर मालकाने माझ्यावर कृपा केली. पंढरपुरातल्या मालकाने प्रचंड विद्वत्ता दिली, प्रचंड बुद्धी कापराची दिली. 6 वेळेस एक वाक्य वाचिलं की पाठ होते, पाठ पाठ. ह्या ऊसाच्या ट्रॅक्टरमध्ये जे गाणे लाईत काही येडपट लाईजा गाणे, पण इतक्या मोठ्यानं त्याच्यातले 250 पाठ केलेत नाही. दुःख एका गोष्टीचं आहे, त्याने गाणे ऐकून असा काही माझा विरोध नाही, पण यांच्या गाण्याच्या नादात ट्रॉल्या पलट्या झाल्यानं रात्री बेरात्री इंचाचा, काट्याचा, सर्पाचा, किड्याचा, कशाचाही विचार न करता शेतकरी पासा पाणी घालतो. आणि त्याचा ऊस जर गाण्याच्या नादात तू पालसा करीत असेल तर 42 पिढ्या लोकांचे ट्रॅक्टर चलिशील.
आणि या शेतकऱ्याचा ऊस जर व्यवस्थित कारखान्यात नेशील तर तुझ्या तिसऱ्या पिढीला नायब तहसीलदार नाही तर कलेक्टर नाही तर असे डॉक्टर तुझ्या घरात जन्माला येतील. आशीर्वाद घेतला पाहिजे, शेतकऱ्यांचा आशीर्वाद. आमच्या लोकांना पण शेतकऱ्यावर बोललं पाहिजे. आमच्या लोकांना सुद्धा डॉक्टर साहेब उद्या काल्याची पंगत करतील, परवा दिवशी दादा पंक्तीत पदार्थ होतील. गहू लागतील का नाही, तांदूळ लागतील का नाही, तुरीची डाळ लागेल का नाही, मुगाची डाळ लागेल का नाही. ही कुठून पिकती दादा? शेतातून. कशानं पिकती? घामानं. आणि घाम कशाचा होतोय? शेतकऱ्याच्या पवित्र रक्ताचा घाम. ते ज्या वेळेला मातीत पडतो त्यावेळेला त्याच्यातून मोती तयार होतात. आणि पवित्र सप्त्यात साहेबांनी जरी अर्थ खर्च केला असेल तरी पण ते अर्थ खर्च करून जे धान्य आणलंय ते शेतकऱ्यानं उगवलेलं आहे. म्हणून आमच्या लोकांना जराशी लाज वाटू दिली पाहिजे आणि त्यांनी कधी 2 मिनटं तरी शेतकऱ्यावर कीर्तनात बोललं पाहिजे. शेतकऱ्यांना नाही पिकिल्यावर काय गौऱ्या खातीन का महाराज लोक आपले? हा, शाकाहार कशानं जपन? कोतवकील साहेब शाकाहार कशावर जपन? शेतकऱ्यावर जपले जातो का नाही? रणशूर काका कशावर जपल्या जातो शाकाहार? शेतकऱ्यावर. वारकरी संप्रदाय कशाच्या तत्वावर आहे? तुळशीची माळ. मग तुळशीची माळ कशाच्या तत्वावर आहे आबा? शाकाहारावर. मग हे कोण टिकवतंय? शेतकरी. मग जिबीला गंडलं येतात का आमच्या लोकांच्या? बोलायला जरा जरा बोलायला पाहिजे. 2 मिनिटं तरी कीर्तनात शेतकऱ्यावर बोललं पाहिजे. पंढरपुरातल्या मालकाला आनंद वाटेल. कारण शेतीवर बोलले सावता बाबा, कांदा मुळा भाजी. याच्या पलीकडे सांगू, आळंदीतले मालक म्हणले सुक्षेत्र आणि ओलटे बिजही पेरी जे गोमटे आलोट फळ भेटे परी वेळे की गा. देऊतले मालक म्हणले मळे झाकोनी या काय ताकद आहे. पैठणचे मालक काय म्हणले? आता शासन सांगते पाणी अडवा आणि पाणी जिरवा. गुडघ्या इतकले सॉक्स घालणारी लोक. त्याला एकच विचारलं, तुम्हाला पाण्याचं महत्त्व सांगायले रब्बी आणि खरीब याच्यातलं अंतर सांग. आपल्याला नाही सांगताय. थुत्रीत आणीन म्हणलं तुया पांचटा 2-4 पुस्तकं शिकली ना आमच्या नाकात काड्या घालतो का तुला? रब्बीन खरीब कळलं ना आम्हाला पाण्याचं महत्त्व सांगतोय. आम्हाला 400 वर्षापूर्वी कळालंय. अनवरत मेघ जळा धरणे बांधोनी घाली जे तळा. पैठणच्या मालकांनी सांगितलंय. पण आपण बी असे पांचट कोंबडे झालोत. आपल्याला चांगल्या लोकांचं पटत नाही आणि भंगिऱ्याच्या डोक्यात घेतल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठा काय सांगू लागलो? हो ते झालं. रामकृष्ण नामावर सांगत मृदंगाचार्य नारद कवाच गेले दिल्लीला. रावणानं सेतू बांधला 14 योजनाचा. असं तासात असलं पाहिजे. एक जण बायकोला म्हणला रोहन सर भजन पापड तळ, भजन पापड तळ, मी देवाचं दर्शन घेऊन येतो. आता बायकोला वाटलं दर्शन घेऊन यायला दादा यायला जायला 4 मिनिटं, यायला 2-4 मिनिटं, दर्शन घ्यायला 2 मिनिटं, म्हणजे 15 मिनिटात वापस येते. तिनं लगेच भज्याचं पीठ कालवलं, भजे तळले, 2-4 पापड तळले. पण ताईसाहेब 2.5 तासानं आलं तोवर पापडचा रुमाल झाला. 2.5 तासानं पापड कडक राहत असतो का? ते झाला ना रुमाल, पापड असा रुमाल. आणि मग बायकोला म्हणला पापड कडक झाला का नाही? तो 2.5 तासाच्या नंतर आला. सुंबळ्या तुला अकलीचा कांदा आहे का सुंबळ्या? तो 2.5 तासाच्या नंतर आला ना. आमच्या इकडं अक्कल शून्य माणसाला सुंबळ्या म्हणतात, बिनअकली माणसाला सुंबळ्या म्हणतात. ओरिजिनल परभणीची भाषा आहे. वेळेला किंमत आहे का नाही? सावधगिरीला किंमत आहे का नाही? सावध राहायचा. चला. रावणानं सेतू बांधला 14 योजनाचा. मंदोदरी हुशार होती, हुशार पत्नी. तुम्हाला एक सांगू करून सर, ज्याच्या जीवनात बायको हुशार भेटली, सात्विक भेटली, सदाचारी भेटली, त्याला जंगलात पण स्वर्ग आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको खट्याळ भेटली त्याला बंगलात पण मसन वाट आहे. हे मंडळीला तर जीव लावतेतच रोहन सर. एक सांगू का तुमचं वाक्य? आणि आम्ही सोबत जेवल्यावर शेवटी भात खाल्ला म्हणजे तिकडचे बरे व्हा. गेल्या वर्षीचं आठवतं का तुम्हाला? जेवता जेवता डबल भात घेतला पुन्हा एकदा, म्हणले तिकडच्यांचं बरं व्हा. म्हणलो डॉक्टर पण इतके हुशार झालेत, आपण काय काय वाचावं तेच कळलं मला आता. माझ्या लक्षात येते त्यावेळेचं.
खाली जेवायला बसलो होतो. मंदोदरीनं सांगितलं, मालक रामप्रभूच्या नावाने, रावणात एकटा प्रभू म्हणता येत नव्हतं, ताकद होती आणि बाई मालकाच्या ताब्यात होती. मी यायला सांगत असतो मोठे डॉक्टर साहेब, बाईनं नवऱ्याच्या एकदा दर्शन घेतलं की महाराजाच्या कोण्यात पाया पडायचं नाही. दादा ओरिजिनली बरं. आणि जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पडती का, ती जर महाराजाच्या पाया पडली तर महाराजच तिच्या पापान जळवतो. धोत्रा सगट. आता महाराज जळाल्यावर धोत्राला जळायला किती पैसे सरपण लागत आहे. किती सांगावं यायला का आता कुऱ्हाड घेऊन मारा. जो मुलगा आई वडिलाचं दर्शन घेतो का दिवसात एकदा, त्यानं आमच्यासारख्याच्या पाया पडायचं नाही. आणि आई वडिलाचं दर्शन घेत नसेल तर 10-5 महाराज वांगे चिरून खाल्ल्यावर जरी खाल्लीस तरी तुला मोक्ष नाही. आई वडिला इतकं पुण्य नाही, आपल्या पती इतकं पुण्य कशातच नाही. सर्वात मोठी ताकद आहे. पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ प्राप्त होते. पाहता देऊळाची पाठ तीर्थे घडती 360. पंढरपूरला गेल्यावर मोठे डॉक्टर साहेब 360 तीर्थ प्राप्त होते. पण आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाची ये दुरे जे का जाण माता पितरे. बापू एक आदर्शवाद घेतला का. दोघं सारख्या लेवलचे शिक्षित, पण मोठ्यांच्या जवळ खुर्ची टाकून न बसता मोठ्याच्या पायापाशी बसलेत दादा. फिरेव रे कॅमेऱ्या फिरेव नाही, असं घेत जाईन चांगलं. हे असं चांगलं पाहिल्यावर बाकीचे पाहते ना दुसरीकडं. विठाला विठाला. वकील साहेब दुर्मिळ झाले, आबा दुर्मिळ झाले, महाराज दादा दुर्मिळ झाले. मोठ्यांचा आदर फार कमी करायलेत लोक. म्हणून उन्हाळ्याचा पावसाळा सुरू झालाय. हे निसर्ग कोपत असतो का, हे आपल्या पापानं कोपत असतोय. आचारसंहिता सांभाळली की निसर्ग शिस्तीत असतोय. काय विद्वत्ता कमी आहे त्या व्यक्तीला. पण जिथून आपण आदर्शवाद घेतलाय त्या आदर्शाला देव समजून त्यांच्या पायापाशी बसावं. शिकावं या लोकांकडनं, शिकावं. चला, मंदोदरीनं सांगितलं, रामप्रभूच्या सेवकानं त्यांच्या नावावर दगड पाण्यात टाकून 100 योजनाचा सेतू बांधला. इतकी रामाच्या नावात ताकद आहे. रावण म्हणला मग करायचं काय, त्याच्या नावात जर इतकी ताकद आहे तर त्याच्यात किती ताकद आहे, त्याची बायको देऊन टाका. मंदोदरी कोणाला म्हणती, रावणाला. रामप्रभूच्या नावात एवढी ताकद आहे, दगड तरंगत आहेत दादा. मग इतकी त्याच्या नावात ताकद आहे तर त्याच्यात किती ताकद असेल. त्याची बायको आपण अशोक वाटिकेत ठेवली ना, त्या रामप्रभूची पत्नी देऊन टाका. पण रावण आडमुठ होता ना, लय रावण रगिले तर. आणि काही काहीच्या मंडोदाऱ्या बी येडपट. आमची इथे एक शुक्रवारी पिऊन आलं, शुक्रवारचा मंठ्याचा बाजार आहे, पिऊन आलं, कधीच पित नाही आणि पिऊन आलं. आणि त्याची बायको आमच्या इथं, बाई महाराज आज घरीच येत का. म्हणलं हो. आणि तुम्हाला बरंच करमायलं. म्हणजे म्हणलं पहा, म्हणजे कीर्तन नसल्यावर बरंच करमायलं तुम्हाला, आणि झोप येते का तुम्हाला आता. म्हणलं बाई माझ्या झोपीचं काही होईल, मी डॉक्टर साहेबाकडून एखादी झोपीची गोळी घेईन, पण तू कशाला आली आमच्या इथे याजवळ. काही होईल आमचं झोपण आहे का नाही, काही बी होईल ना. ते मागं नोटा नाही बदलल्या का. हे काही काही भंगिरी मोठ्या लोकायला कसं काय लपलेले, कोणाच्या हातानं बदलिले. मी एका नालायकाला म्हणलं, मूर्खा, ज्याला पैसे कमीता येतात त्याला लपिता बी येतात आणि सांभाळता येतात. तुझ्याकडे काहीच नाही, तू कशाला दुसऱ्याच्या गावऱ्या याचायला. रिकामीचा भांग नीट नाही आलं, रिकाम टेकडे लोकायला दुसऱ्याची वळाय फुकायचा नाद लागला. हो त्याचं चाललंच कसं असन. तू हच पाहाय, तू कडक टोपी घातली, तू ह्या टोपीनं ऊस तोडता येईल इतकी कडक टोपी, आणि तुझी बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायली. याची तुला लाज वाटायला पाहिजे. दुसऱ्याची घरं हिचकायला. मुक्कार लोक झाले, नालायक लोक झाले. काय काम आहे म्हणलं तुमचं. काही नाही म्हणे, हिरव्या मिरच्या पाहिजे देठाच्या. म्हणलं कशाला. आणि पप्याचा बाप कधीच पित नाही ना, आज पिऊन आलेत, मला वाटलं त्याच्या तोंडाला चव यावं म्हणून जरसा भज्याचा घाणा काढून देते. पाही मंडोदरी म्हणजे नवरा पिऊन आल्यावर त्याला भजे काढून द्यायला. मी आणलं घासल्याटात काढ, त्यालाच नको काढू, तर हा नीट होईन पप्याचा बाप. त्याला अक्कल असते की पिणार आहे. हो हे बेकार पिणारी माणसं. एका घरी मुक्कामाला गेलो मी,
मी नाही इथं आराम करीत, कालान जागर होता. ते म्हणले महाराज आमची गाईच्या वाड्याकडे बैठक आहे, नेमकीच बांधली नवी बैठक होती, सागवानी बैठक गाईच्या वाड्याकडे होती. आबा म्हणलं आपलं मोकळ्या ठिकाणी झोपा. आणि ज्या महाराजाला चांगलं व्हायचं आहे का, क्षेत्र कुठलंही असू द्या वकील साहेब, ज्याला या इंटरनेट युगात मोठं व्हायचं त्यानं दुसऱ्याच्या बांगड्यापासून लांब राहायचं. महाराजांचं प्रमाणे नारी की निंदा मत करी आरो नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. आज तज्ज्ञ लोक 2 तास गिरगावकराच्या पुढे बसलेत. मी किती शहाणा विचार करू नका, पण जिनं मला जन्म दिला ती किती शहाणी असेल, जिची कुस किती शहाणी असेल, तिचं उदात्त अंतकरण किती असेल. म्हणून वकील साहेब तुम्ही कायद्यातले लोक सुद्धा माझ्या पुढे बसलात, हे वैद्यकीय क्षेत्रातले राजे लोक पुढे बसलेत. आशीर्वाद कोणाचा आहे? त्या माईचा. ज्ञानोबरायापेक्षा ज्ञानोबरायाची आई किती श्रेष्ठ असतील, तुकोबरायापेक्षा तुकोबरायाच्या कनकाई किती श्रेष्ठ असतील, नाथबाबांपेक्षा त्यांची आई किती श्रेष्ठ असतात, हरिपंडितापेक्षा गिरिजा काकी किती श्रीमंत असतात, किती उदात्त अंतकरणाचे असतात, नामदेवरायापेक्षा गिरिजाबाई किती आपलं गोनाबाई किती मोठ्या असतील, राजाबाई किती मोठ्या असतील. म्हणजे या देशातल्या रत्नांना जन्म देणारी स्त्री या देशाची स्त्री संतती श्रीमंती आहे. राज्य राणी व संपत्ती इतकी पवित्र, इतकी पवित्र. पण या स्त्रीला जगदंबा समजून दूर राहणे. जगन्नाथांना पवार म्हणायचे, जिच्याशी लग्न केलंय ती व्यक्ती जर सोडून दिली तर जगातली ज्येष्ठ स्त्री भेटली की तिला माय म्हणा, आणि कमी वयाची भेटली की तिला बहीण म्हणा. जगातला 1 नंबरचा महाराज, जगातला 1 नंबरचा महाराज, जगातला. हो, बसलेल्या सात्विक सदाचारी लोकांना तुम्हाला सांगतो, जिवंत परस्त्रीमध्ये करंट किती आहे. करंट शब्द कळाला ना? केवढ्या माणसानं वायर धरू द्या, कुलकर्णी काका वाचतंय कधी नाही. तर जिवंत स्त्रीत करंट किती आहे. परस्त्री पेहरी छुरी मतला गावे अंग, दस शीर रावण के गए परनारी के संग. रोहन सर रावणाची 1 चौकट इकल्यावर 13 खासदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. अशा 7 कोटी चौकटी होत्या, 7 कोटी. सीताई साहेब वक्रदृष्टीनं पाहिलं, 2:18 पंढरपुरातल्या मालकानं आपटू मारला. जिवंत स्त्रीची पावर आणि करंट किती असेल हे लांब सोडून द्या. सोपं उदाहरण सांगतो. साड्या उसाला लावायलेत, साड्या द्राक्षाच्या बागाला, साड्या म्हणजे या स्त्री नेसतीये पातळ, द्राक्षाच्या बागाला, टमाट्याच्या बागाला, मकेला कुंपण. साडीला काटे आहेत का? वकील साहेब आहेत का काटे? खिळे आहेत का? तरी पण साडीला तोंड लागायच्या अगोदर डुक्कर मागं सरकत. महाराष्ट्रभर फिरतोय, डोळे झाकून थोडा फिरालो वकील साहेब. बघा कुठेही कुंपण साड्यांचं आहे. वन्य प्राणी सुद्धा भेटतात. नुसतं स्त्रीनं वापरलेल्या वस्त्रात इतकं करंट आहे तर तिच्यात किती असेल. मत कर यारो, नारी निंदा करायची नाही. पण एका ठिकाणी सांगितलं, काष्टाया पाशाना मृत्तिकेच्या, स्त्रियाचा तो संग नको नारायणा, आणि काष्टाया पाशाना मृत्तिकेच्या. इतकी पावर, इतकी पावर. नेऊन देऊन टाका ती रामप्रभूची पत्नी, पण ऐकायला तयार नाही ना. मंदोदरी सारखी हुशार कोण नव्हती साहेब, मंदोदरी सारखी सुंदर स्त्री कोणतीच नव्हती. सीताई साहेब तितक्या सुंदर नव्हत्या. मी जिच्या मालकाचं नाव घेऊन भाकरी खातो तिच्या त्या रामप्रभूच्या विरोधात कसं बोलता येईल दादा आपल्याला. पण सीतेपेक्षा 125 पटीनं मंदोदरी आणि सुलोचना सुंदर होती. अशा बायका 80,000 होत्या. 80 सहस्र सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी, माझी मुख्य राणी मंदोदरी, 80 सहस्र सुंदरा कामिनी. 80,000 एवढं वैभव, ऐकायला तयार नाही. रावण म्हणला, काय भनभन लावते का तू सारखी? रामाच्या नावानं दगड तरंगले, रामाच्या नावानं दगड तरंगले. थांब, मी सेतू बांधून येतो. आणि 14 योजनाचा सेतू बांधला. शेवटचं वाक्य पुरे आता, कारण सकाळी काला लांब आहे दादा. तसं मी माप असं देत नाही. आमची ती एक बाई पिठाला आली, एक बाई पिठाला आली आमच्या इथं.
तर रणशूर काका आमच्या घरच्या आहे ना असं पिठाच्या डब्यात अशी वाटी खुपसून पीठ दिलंच नाही. बरं तुम्ही इतके हसायले, तुमच्या बायका आशात देतात का खूप? म्हणजे आमच्यावर घेतलं खुसखुसच पिकत आगाऊ धंदा आहे ना का तुमच्या बायका डबा सावली करतात? माझं मत उधळून का होत नाही, पण माप भरून द्यावा, आहे का नाही? खूप सांगितलं मंदोदरीने, रावण ऐकत नव्हता. आजही काही मंदोदऱ्या मालकाला सांगतात, अहो मुलगी शिकायला आहे, मुलगा संभाजीनगरला आहे, मुलगी पुण्याला आहे का कॉलेजला आहे, पैसे सासू देत जा, रंगारंगाचं पाणी पेत जाऊ नका, राहू द्या, आपले लेकरं मोठे करा, तुमचं आयुष्य कामात गेलंय, मह कामात गेलंय, लेकराचं भलं होईल, मोठे होतील. हा BA जरी झाली तरी साहेबाच्या घरी पोरगी इथं काम करीन, इथं यांच्या हॉस्पिटलला राहीन, पोरगं BHMS झालं तरी साहेबाकडे राहील, शिकू द्या ना, सांगतात ना मंदोदऱ्या, पण राहून ऐकत ना. आणि काही मंदोदऱ्या बी इतक्या भारी, ले महाराज कायच आमच्या त्याचा स्वभाव, बाई 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 बाई, इतका त्याचा मोठेपणा. मी आले तेव्हा 90 एकर रान होतं, आता गुंठा नाही राहिलं, आणि तरी त्याला सांभाळायली. काय मंदोदरी बापा, पेतड्याला कळत नाही. गावाच्या बाहेर जोडणी होती 5-6 खण सागाची, ते बांगड्याचा आवाज नाही आला पाहिजे, तिथं थांबलं पाहिजे, मग काय अडचण नाही, दगडा वापतील आणि महाराजाला मरण नाही. हो, हिशोबात राहिलं पाहिजे महाराजांनी कुठं बी नाही. आणि मग तिथं झोपायला मथारुमाल सोबती, त्याचं वजन 92 किलो आणि मग 46 किलो होतं तेव्हा. आता रोज 2 गावचं खातो, त्याच्यामुळे डॉक्टर साहेब मग पण वाढ आहे. हो, आता हे सांगतात मलाही डॉक्टर होशे साहेब सांगतात तळलेलं हे खाऊ नका. बघा ना कसलं शरीर आहे का नाही, कशाला कंबर दुखन आणि कशाला बसताना आगं गगन, उठताना आगं गगन, आपल्याला बसल्यावर हात टेकल्याशिवाय उठता येईन, काही सगळ्या भानगडीच. पायाला मुंग्यान, गुडघ्याला मुंग्यान, टाळूला मुंग्यान, आणि बोलू बोलू दुसऱ्याला मुंग्या. ते मथारुमाल सोबती. कीर्तन आटोपलं दादा, 9 ते 11 कीर्तन होतं, जेवण झालं, आराम करायला गेलो. 12:30-1ला मथार म्हणलं मला एक नाद आहे. आम्ही दोघंच पुन्हा. बरं पळून जावा तर दरुजाच्या तोंडाला त्याची बाज, खिडकीच्या तोंडाला मग मथार होतं, असं रगील होतं, टरबुजावणी आलं, असंच होतं. असंच पान म्हातारं, गुटखा खात नाही, तंबाखू खात नाही, काय नाही, कसं म्हातारे पा वारकरी सांब धष्टपुष्ट सफरचंदावानीच गाल. मी अर्धा तासान म्हणलं दादा कोणता नाद आहे? बिडी वाढायचा आहे. दीर्घ श्वास सोडला, वा जमलो. त्याच्या उशाला भेत होता, मला वाटलं याला नाद आहे आणि महाराज राखवायचा, त्याचीच भीती वाटते, पण त्याला नाद होता बिडी वाढायचा, बिडी वाढायचा. कशामुळं वडीता? काय छाती मोकळी होती म्हणले, त्याच्यामुळं वढायची. वड म्हणल्यावर 12 वाड्या, वड बिडी लाव दोऱ्याला, वड बिडी लाव दोऱ्याला. आता त्या धुपणानं त्याची मोकळी झाली आणि माई गच झाली, इतकी छाती गच झाली, काय करावं काय. मग ते त्याच्या उशाचं बिड्याचं बंडल उचललं, टेबल होता असं वडायचा, त्याच्या ड्रायव्हरमध्ये टाकून दिलं. त्या ड्रॉपमध्ये पहाटे 4:30ला पुन्हा ते इंजन उठलं, ठाट 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 ठाट, खोकलान बिकलान खळखळ छाती करून लागली त्याची. मला वाटतं त्याचं छातीचं ऑपरेशन केलं 2-3 डॉक्टरला चक्र आल्या असत्या, इतकं धुपण निघलं असतं, इतक्या बिड्या वाढल्या त्याने. आणि पहाटे 4-4:30ला म्हणलं महाराज मा बिड्याचं बंडल घोसणं, मॅडम पडू द्या राव, मा घसा कोरडा झाला धुपणानं. नाही म्हणे वा मी तुमच्या आजोबासारखा आहे, तुम्ही काय उद्या इथे येणार नाहीत, पण मग 2 कामं बिडीशिव होतच नाहीत. बाथरूम होईन काय काय नालायकायला बिड्याशिव, इतके हलकट. साहेब किडनीचं सांगता येईल का किंमत? विचारा लोकायला किडनीची काय किंमत आहे, डोळ्याची काय किंमत आहे, फुफ्फुसाची काय किंमत आहे, हृदयाची काय किंमत आहे. राजेमाणसं आहे ती त्याच्यातली, आणि अमूल्य किमतीचं शरीर व्यसनं. ते म्हणलं महाराज देवाच लागते. मी म्हणलं टेबलाच्या ड्रॉपमध्ये ठेवलेली घ्यान व आला, तितक्यात लाईन गेली ती आबा. लाईन गेल्यामुळं टेबलवर चिमणी लावून ठेवली, आणि नेमकीच 15 दिवसांनी दिवाळी झाली.
त्याच्या नातवानं उरलेले फटाके त्याच टेबलाच्या ड्रॉपमध्ये ठेवते. यानं व्यसनाच्या नादीत बिडी म्हणून फटाकाच तोंडात. माणसं कशी उकळले पहा बरं. हो, नाही तर तशी परभणीला तुरुत पेराला कापायला न्यायचे तर असे बसले होते. एक बिडी इतकं माणसाचं जीवन मातीत घालू शकते. रंगरंगाचं पाणी किती विचित्र असेल. चला ऐकलं पाहिजे माणसाने. मंदोदरीनं सांगितलं, मालक देऊन टाका रामप्रभूची चिता. नाही म्हणे, पठ्ठ्या शेतू बांधून येतो. आणि खोत साहेब 14 योजनाचा शेतू बांधला. देशमुख साहेब, वकील साहेब 14 योजनाचा शेतू बांधला दादा. पण मंदोदरी होती. मंदोदरीनं आपल्या मालकाला विचारलं, स्वामी एक बोलू का तुम्हाला, तुम्ही शेतू कसा बांधला? ते म्हणलं, काय नाही, दगड उचलीत घेतो आणि त्याला एकच म्हणायचं, रावण. पण रोहन सर मंदोदरी हुशार होती. तिनं सांगितलं, मालक तुमच्या नावानं दगड तरंगतेत मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं, पण मला शेतू दाखविता का? मग ते शेतू दाखवायला नेलं. असं आपटून पाहिला तर शेतू पक्का होता. आणि मंदोदरीनं सांगितलं, मालक आता टाका बरं दगड, तुमच्या नावानं दगड टाका ना. रावण म्हणले, ते मुहूर्त संपलं. ते मुहूर्त कालच होता, आता दगड तरंगायचं मुहूर्त नाही. कुठे कसे जमल कॉफी. घरी आल्यावर मंदोदरीने एकांतात विचारलं, प्रभू आई जितकं लेकरावर प्रेम करते, विश्वाच्या जनित्याची शपथ घेऊन सांगते, आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं तुमच्यावर केलंय. मला खोटं बोलू नका. दगड तरंगले कसे? रावण म्हणला, मंदोदरी दगड हातात घेत होतो आणि दगड हातात घेतल्यावर एकच म्हणायचो, तुला रामाची शपथ आहे, बुडशील तर पाय. विरोध किती असेल? रोहन सर, पत्नी चोरून नेणं सामान्य? इतकं किती क्रोध असेल ते, किती क्रोध असेल. एवढं वैर असताना आबा विरोधाभासाने रामप्रभूचं नाव घेतलं तरी 14 योजनाचा शेतू बांधता येतोय. इतकी रामकृष्ण नामात ताकद आहे. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही. 1400 ब्राह्मण होते नंदू काका पांडवाच्या यज्ञात. 1400 ब्राह्मण, पण 18 श्लोकाचा प्रभेद नव्हता. आणि हे श्लोक असल्याशिवाय पूर्णाहुती होत नाही. म्हणून एका साधूकडं ते 18 श्लोकाची प्रत आणण्याकरता गेले. तर त्या साधूनं सांगितलं, मी देत नाही. त्या साधूला पत्र, लेटर पॅड दाखिला पंढरपुरातल्या मालकाचा. त्यानं लेटर पॅड गुंडाळला आणि यज्ञात टाकून दिला. साधू म्हणला, मी नाही कोणाच्या लेटर पॅडला मोजीत. अर्जुनाचं नाव सांगितलं, ते म्हणलं ऐकत नाही. भीमाचं नाव सांगितलं, ऐकत नाही. धर्माचं नाव सांगितलं, ऐकत नाही. आता यज्ञ कसा व्हायचा आहे? 1 वर्ष 53 दिवस यज्ञ. 43,832 लोक एका पंक्तीला. देशमुख साहेब, 43,832 लोक एका पंक्तीला, गुणिले 14 दिवसाचे. 1 वर्ष 53 दिवस यज्ञ. आणि इतक्या दिवस अन्नदान करून गुरुजी महाराज यज्ञ असफल, पूर्णाहुतीत नाही नंदू काका. धर्मराज दादा काय करायचंय? म्हणून द्रौपदीनं सांगितलं, देवा तू कामाला लावलंस, चल माझ्यासोबत. विटेवरच्या मालकाला भाऊ म्हणायची द्रौपदी. आणि देवानं सांगितलं, मी पायी येत नाही. देवा दादा तुम्ही रथात बसा, मी पायी चलते. आणि हस्तिनापुरापासून साधूच्या आश्रमापर्यंत द्रौपदी पायी पायी. आणि तिथं आल्यावर सांगितलं, महाराज यज्ञाच्या आहुती करता 18 श्लोकाचा प्रभेद पाहिजे. माय तुला सांगितलं ना, मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. इतकेच का? द्रौपदी म्हणली, पुन्हा नको का? साधूला घाम आलाय. रोहन सर, जे पंढरपुरातल्या मालकाच्या लेटर पॅडला मानित नाही तो साधू किती अधिकारी असेल? जे अर्जुनाला मानित नाही तो मानित नाही म्हणजे ते ऐकतच नव्हता कोणाचा. ते साधू महिमेतले साधू, महत्व हरवी, ते फार अधिकाराला पोहोचलेले साधू होते ना ते. अहो देव त्यांच्या पाया पडतो ते, इतके मोठे लोक होते ते. आणि त्या साधूनं सांगितलं, बाई 60,000 यज्ञाचं पुण्य. तिनं सांगितलं, महाराज एवढंच बस झालं का? 1 कोटी यज्ञाचं पाहिजे का? तर विचारलं, कुठून आणलंस? हस्तिनापुरापासून इथपर्यंत रामकृष्ण हरी म्हणीत आले, नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली, कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम आणि 1 हरिनाम जपता घडे. साधू रथात नाही बसून गेला, पायी पायी गेला. रामकृष्ण नाम हे दोन्ही साजिरी. काय नावात ताकद आहे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, रामकृष्ण नाम हे दोन्ही साजिरी.
आणि धर्मराज दादा आपल्या संप्रदायात पहिल्या कीर्तनकाराने रूपावर किंवा नामावर बोलावं आणि अमृत महोत्सव आहे साहेबांचा. वैद्यकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय डॉक्टर गुलाबराव साहेब असतील, आदरणीय मीनाक्षीताई असतील, आदरणीय रोहन सर असतील, आदरणीय श्रद्धाताई असतील. ह्या पवित्र वास्तूमध्ये ज्यांच्या ह्या गोडशा कर्तव्याने, कर्मवादाने, कर्तव्यवादाने आणि प्रारब्ध स्थितीवर गोड असे अधिष्ठित असणारे आणि धर्माविषयी, संप्रदायाविषयी, समाजाविषयी निष्ठा गुलाबराव साहेब यांचा अमृत महोत्सव, अशा या पवित्र अमृत महोत्सवात चालत असलेला हा त्रिदिनी या सप्ताहातल्या पहिल्या दिवशी आरंभी आदरे आवडे आले नाम. सुरुवातीला भगवंताच्या नामाचं स्वरूप असावा आणि अशीच नामाची संहिता साधना या पवित्र वास्तूत दरवळत राहावी, त्यांच्या अंतकरणात दरवळत राहावी आणि या अवस्थेने गोड अशा प्रकारचं धन्वंतरी आणि सुषेण अशा पवित्र वैद्यकीय क्षेत्रातल्या पौराणिक स्थितीतल्या गोड धन्वंतरीचं चित्र असतं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, चतुर्भुज मूर्ती आणि एक कलश घेतलेला अमृताचा. असा धन्वंतरी कृपा पात्र हा परिवार होत राहावा, हा पाटील परिवार, अशी विश्वाच्या मालकाच्या, विश्वाच्या जनित्याच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा या 75वीची गोडशी शुभेच्छा सर तुम्हाला देतो आणि 100वी दादांच्या नामच्या उपस्थितीत तुमची व्हावी अशी अपेक्षा भगवंताच्या चरणी करतो. मीनाक्षीताई तितकं तुमचं कुंकू बळकट हे विटेवरच्या मालकाला मागतो आणि तितक्या आदराने रोहन सरांनी आणि श्रद्धाताईंनी गोड अवस्थेत करावं हेही कर्मवाद देवाकडे तुम्हाला मागतो आणि माझ्या वाणीला विराम घेतो. विठोबार अधिष्ठान दैवत भगवंताच्या चरणी, पंढरीश परमात्म्याच्या चरणी आणि सामन गावातील पवित्र संतांच्या चरणी दंडवत करतो. आदरणीय दादा 2 मिनटं माईकवर बोलतील, मग आपण जय विठ्ठल घेऊ. अतिशय गोड असणारा सोहळा, अमृता समान असणारा सोहळा, अमृत महोत्सवाचा सोहळा म्हणजेच डॉक्टर गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या 75च्या अभिष्टचिंतनाच्या निमित्तानं हा अत्यंत गोड आणि अत्यंत छान असा सोहळा संपन्न होतो, ज्याचा आज प्रारंभ झाला. आणि आजची हरिकीर्तनरूपी सेवा या ठिकाणी श्रीहरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर, महाराष्ट्रच नाही तर अख्खा भारत, ज्यांच्या वाणीसाठी आणि ज्यांच्या हृदयातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दासाठी आसुसलेला असतो, आतुरलेला असतो, अशी वाणी आपण सर्वांना श्रवण करावयास मिळाली. असंच प्रेम या ठिकाणी उत्तरोत्तर राहावं एवढी अपेक्षा ठेवतो. आणि उद्याचं हरिकीर्तन श्रीहरिभक्तीपरायण परमार्थ स्नेही ॲडव्होकेट डॉक्टर जयवंतरावजी बोधले साहेब यांचं ठीक 7 वाजता जाहीर हरिकीर्तन होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 1 मिनिटामध्ये डॉक्टर मीनाक्षीताई या ठिकाणी महाराजांचं धन्यवाद ऋणनिर्देश करणार आहेत. येत आहे. डॉक्टर गुलाबराव पाटील यांच्या 75व्या वाढदिनानिमित्त श्रद्धा हॉस्पिटल आणि परिवारातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी महाराज तुम्हाला मी आमंत्रित केलं आणि तुम्ही त्यासाठी आला. ह्या आमच्या जगदळमामांच्या कर्मभूमीत आणि भगवंताच्या ह्या पुण्यभूमीत तुम्ही आला आणि आमचे इतकं चांगलं कीर्तन करून आमच्या सर्वांचे कान मन सगळं तृप्त केलं. त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहेत. आणि आता तुम्ही म्हणलं तसं 100व्यासाठी डॉक्टरांच्या 100व्या वाढदिवसाने तुम्ही 100% येणारच. त्याबद्दल तुम्हाला आत्ताच आमंत्रण देते आणि तुम्ही ते स्वीकारावं एवढंच बोलून मी माझं आशीर्वाद करून विठ्ठल जय